उमेदवार तटकरे साहेब नसून बरेचसे उमेदवार आहेत। भरत शेट्टी सांगत नाही की ह्या वेळेला उमेदवार मी सांगतोय तो उमेदवार निवडून द्यायचा आहे म्हणून ही निवडणूक आहे, म्हणून आपण सगळे इथे जमा झालेलो आहोत। तटकरे साहेब 4 वर्षापूर्वी तुम्हाला काल सांगतो, गीते साहेबांच्या ऑफिसला गेलो होतो, पावले साहेब विकास कामं मागण्यासाठी गेलो होतो। त्या माणसाने मला भला मोठा लेक्चर सुनावला आणि लेक्चर सुनावताना मला सांगितलं की तू पक्षवादीपणा करतोस, तू तालुका प्रमुख पक्षाचं काम करत नाहीस। ज्या पद्धतीने भरत सांगतो या भाषेला त्या पद्धतीने तू काम करतोस। साहेब मोठं भरत शेठ कोणाचे पक्षाचं नेतृत्व आहे, पक्ष संघटनेचे काम करतोय। मला म्हटले त्या रामदास कदमाला मी उद्ध्वस्त केलाय आणि यानंतर भरत गोगावलेला उद्ध्वस्त करणार। हिम्मत नाही साहेब तुमची, आमच्या नेत्यावर सगळ्यांनी तुमची हिम्मत नाही, तुम्ही उद्ध्वस्त व्हाल। आणि मागच्या वेळेला मागच्या 5 वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी आमदार साहेबांनी दिलेला शब्द पाळला, सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं, पण त्या आनंद गीतेला अख्ख्या जनतेने उद्ध्वस्त केला। आज तुम्हाला सांगतो, आज ती वेळ आलेली आहे। शेट्टी केलेली विकास कामं आज जर आपण विचार केला तर महाड विधानसभेमध्ये कुठलाही काम शिल्लक राहिलेलं नाही, एवढे विकास कामं होत आहेत। आणि मग काही उभाटातील लोक जी शेठला न मानणारी लोक आहेत, शेठवर प्रेम न करणारी लोक आहेत, ती लोक केवळ शिवसेनेपासून बाजूला राहिलेली आहेत। आज जर विरोधक म्हटलं तर काँग्रेस सोडो, उभाटा विभाटा सोडा, पण जी आपल्यातील लोक होती ती जी राहिली आहेत ती केवळ विरोध करतात आपला आलेख कमी करण्यासाठी। आपण सगळे ठरवायचं आहे की ह्या वेळेला आम्ही प्रत्येक सभेमध्ये सांगतोय, प्रत्येक जिल्हा परिषद गटाच्या वतीने आम्ही सांगतोय की प्रत्येक जिल्हा परिषद गटात आम्ही कमीत कमी 3000 मतांचा मताधिक्य देणार आहोत। हा जर आपण विचार केला तर बिरवाडी वरण, या बिरवाडी वरण मतदारसंघात आपल्याला कमीत कमी 7000 मतांचा मताधिक्य पाहिजे। त्याला काय तुम्हाला सांगतो गोगावकर साहेब, वरण पंचायत समिती गण आहे, वरण पंचायत समिती गण आमदार साहेबांचा गण आहे आणि तो गण महाड तालुक्यामध्ये 10 पंचायत समिती गण आहेत। त्या 10च्या 10 पंचायत समिती गणामध्ये अग्रेसर असतो। एवढा मोठा पंचायत समिती गण आणि एवढं तिथे मताधिक्य आहे। आज आम्ही ठरवून टाकलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये महाड तालुक्यामधून आम्ही 20,000 मतांची आघाडी युतीच्या उमेदवाराला आम्ही देणार म्हणजे देणार। त्या पद्धतीने काम करतोय। अरे आपलं नेतृत्व केवढं महान आहे। आज तुम्हाला सांगतो, शेठनी जेव्हा जेव्हा निवडणुकीला सुरुवात केली, पहिली ग्रामपंचायतीची निवडणूक, नंतर पंचायत समितीची निवडणूक, जिल्हा परिषद 2 वेळा, वहिनी 2 वेळा, विधानसभेला 3 वेळा आणि येणाऱ्या पुढच्या सगळ्या निवडणुका या शेठ कुठल्या पद्धतीने जिंकणार। आणि आपल्यासाठी एक गमेची बाजू अशी आहे की आपला नेता आजपर्यंत भूतकाळामध्ये कधी हारलेला नेता नाही, भविष्य काळामध्ये कुठलीही निवडणूक हारणार नाही असा आपला नेता आहे। आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो, या नेत्याचा शब्द आहे, हा शब्द कुठल्या वेळेस आपण पाळायचा आहे आणि किती तटकरे साहेबांना जास्तीत जास्त मताधिक्याने आपण निवडून द्यायचं आहे हे तुम्हाला सांगतो। खरं म्हणजे मीटिंगला विषय उशीर झाला, आम्हाला जास्त बोलता आलं नाही, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो। मी माझं छोटंसं भाषण इथं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी तुम्हाला सर्वांचे धन्यवाद।
सर्व कार्यकर्त्यांना विनंती की आपण सर्वांनी बसून घ्यायचंय. उजव्या साईडला स्टेजच्या उजव्या साईडला सर्व खुर्च्या सर्वांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी बसून घ्यायचंय. चला सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी बसून घ्यायचंय. सर्वांना विनंती की आपण या ठिकाणी सर्वांनी बसून घ्यायचंय. ते टोन लागते ना ते 32 रायगड लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय उमेदवार सुनील चड्डा साहेब यांचं स्वागत मी सन्माननीय महाराष्ट्र कोर कमिटी सदस्य तथा कोकण सचिव सन्माननीय विकासजी गोगावले साहेब यांना विनंती करतो सन्माननीय सुभाष निकम साहेब यांना विनंती करतो की आपण सन्माननीय दत्तल साहेबांना या ठिकाणी स्वागत करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. सन्माननीय गोरगरिबांचे कैवारी तुम्हा आम्हा सर्वांचा लाडकं नेतृत्व सन्माननीय आमदार विधिमंडळ पक्षप्रमुख शिवसेना उपनेते सन्माननीय भरतशेठजी गोगावले साहेब. मी या ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच शशिकांतजी कदम आणि महादेव बागडे यांना विनंती करतो की सन्माननीय आमदार भरतशेठजी गोगावले साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सन्माननीय शशिकांतजी कदम साहेब आणि महादेवजी बागडे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. महाराष्ट्र राज्य कोर कमिटी सदस्य तथा कोकण युवा सेना सचिव सन्मान्य विकासजी गोगावले साहेब. मी विभाग प्रमुख हरीशजी कदम आणि शहर प्रमुख अजयजी पार्टे यांना विनंती करतो की आपण सन्मान्य विकासजी गोगावले साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सन्माननीय सर्वांच्या लाडक्या मातोश्री सन्माननीय सुषमा वहिनी गोगावले यांचं स्वागत मी सन्माननीय निलिमाताई घोसाळकर सन्माननीय अपेक्षाताई कार्यकर सन्माननीय सपनाताई मालसरे यांना विनंती करतो की आपण सुषमाताईंचं या ठिकाणी स्वागत करावं. या ठिकाणी फार मोठा पक्षप्रवेश होणार आहे. सन्मान्य विकासजी गोगावले साहेबांच्या भाषणा अगोदर या ठिकाणी उभाटा गटाचे उपतालुका प्रमुख आणि ज्याने अनेक वर्ष मला वाटतं जन्मल्यापासून त्यांच्या बरोबर त्यांनी काम केलं आणि खऱ्या अर्थानं सन्मान्य आमदार साहेबांच्या या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून सन्मान्य भाऊ दिविलकर आणि सन्मान्य बाळा भिलोसे हे कट्टर उभाटाचे समर्थक आज सन्मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. त्यांचे सर्व कार्यकर्ते मी भाऊ दिविलकर सन्मान्य खासदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. मी सन्मान्य भाऊ दिविलकर बाळा भिलोसे आणि सन्मान्य त्यांच्याबरोबर आले सर्व उभाटा पक्षाचे कार्यकर्ते यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपला पक्ष प्रवेश करून घ्यावा. तालुक्यामध्ये चाललेल्या विकास कामाचा झंझावात आणि खऱ्या अर्थानं माझ्या कार्यकर्त्याला काय पाहिजे हे जे मनामधून ओळखतात आणि खास करून त्याच उद्देशाने या सर्व उभाटा पक्षाचे अनेक अजून बराच प्रवेश बाकी आहेत परंतु आपण काही प्रवेश थांबवलेले आहेत. अनेक असे मोठे प्रवेश या ठिकाणी होणार आहेत. मी सन्मान्य भाऊ दिविलकर आणि बाळा भिलोसे यांना सांगू इच्छितो की तुम्ही जो हा घेतलेला निर्णय हा अतिशय योग्य निर्णय आहे. उशिरा का होईना परंतु चांगला निर्णय आपण घेतला. खऱ्या अर्थाने तुमचं या शिवसेना पक्षाच्या वतीनं सन्मान्य आमदार भरतशेठजी गोगावले साहेब सन्मान्य विकासजी गोगावले साहेब यांच्या वतीनं शिवसेना पक्षामध्ये मी हार्दिक असं स्वागत करतो.
या ठिकाणी सन्मान्य महाराष्ट्र कोर कमिटी सदस्य कोकण निवासी सचिव सन्मान्य विकासाजी गोगोळे साहेब यांना विनंती करतो की आपण या विराट सभेस मार्गदर्शन करावं। आई बहिरीच्या चरणी नतमस्तक होऊन आई कालीश्री मातेचं वंदन करून महाराष्ट्राचा आराध्यवत छत्रपतींना वंदन करून मराठी मनाचे मानस इंदुर्दय सम्राट आदरणीय सरस्वती बाळासाहेब आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब, आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके आणि लोकसभा 32 रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे साहेब आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण या ठिकाणी लढवतोय आणि या मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब, व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, महिला जिल्हा प्रमुख, महिला उपजिल्हा प्रमुख, राष्ट्रवादीच्या जिल्हा प्रमुख, जिल्हा अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष आणि याही मतदारसंघाच्या आणि पलीकडच्याही मतदारसंघाच्या एक वेळेला जिल्हा परिषद सदस्य झाली माझी आई सुषमा गोगावले, उपस्थित सर्व शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे, भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेले बंधूंनो, बहिणींनो आणि मातांनो, खरं तर 32 रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आणि ही निवडणूक या ठिकाणी संपन्न होत असताना बरीचशी चर्चा, बरीचशी वल्गना या ठिकाणी झाली। ज्या वेळेला निवडणुकीला समोर जायचं होतं त्यावेळेला तुम्हाला वाटलं असेल की बाबा आपण सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी विकास गोगावलेंचं नाव लोकसभेसाठी सुचवतो, मग हे अचानक असं कसं काय झालं? तर आपल्या सर्वांना माहिती असेल की मी प्रथमच आपल्याला बोललो होतो किंवा कुठल्याही वृत्तमानपत्राला किंवा टीव्हीच्या चॅनलला कधीच कुठला बोललो नव्हतो की मी लोकसभा लढवायसाठी इच्छुक आहे म्हणून, परंतु जनतेचा प्रेम, जनतेचा विश्वास आणि जनतेचा आशीर्वाद आणि मग सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर किंवा कुठेही आमदार साहेबांनी स्टेटमेंट दिलेलं आहे, कारण की महायुतीचा उमेदवार जो असेल त्याचं काम आम्ही निश्चितपणे करणार असा शब्द सुनीलजी तटकरे साहेब यांच्या समोर माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी दिला। साहेबांनी विश्वास ठेवला, साहेबांनी विचारलं आम्हाला की काय परिस्थिती आहे, तर साहेबांनी एकच वाक्य सांगितलं मी की सर्वात जास्त 6 विधानसभा मतदारसंघातलं कुठलं लीड असेल तर हे महाड, कोल्हापूर, माणगावचं आपल्याला लीड असल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी शिंदे साहेबांना या ठिकाणी दिलेला आहे। म्हणजे बरेचशा वल्गना या ठिकाणी झाल्या। आमचे भाऊशेठ दिविलकरांनी आज या ठिकाणी पक्षप्रवेश केला, मला बेलुशी शेठ यांनी पक्षप्रवेश केला। गेल्या कित्येक वर्षाचे आमचे हे असे, परंतु भाऊची किंवा आमची कधी काय अशी ठसन नव्हती की बाळाजी बेलुशींसोबत नव्हतं, परंतु त्यांनी निष्ठेने, प्रामाणिकाने ज्या ज्या पक्षामध्ये होते त्या त्या नेत्यासोबत त्यांनी प्रामाणिक आणि निष्ठेने या ठिकाणी काम केलं। म्हणजे आज या दोघांचा विभागामध्ये प्रवेश होणं जर का आपण पाहिलं तरी येणारी विधानसभेची, येणारी लोकसभेची नांदी आहे आणि या नांदीमध्ये सुनीलजी तटकरे साहेब आपण केंद्रामध्ये मंत्री आणि या रायगडचे खासदार म्हणून परत निवडून जाणार आहात आणि भरत शेठ या मतदारसंघातला आमदार म्हणून आणि या महाराष्ट्राचे मंत्री म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायचा येणार 2024 म्हणजे या दोघांनी जो विश्वास आमदार साहेबांवरती दाखवला, आमच्यावरती दाखवला, भाऊ मी आपल्याला शब्द देतोय, बाळादादा आपल्याला शब्द देतोय की आपल्या सहित जेवढे कार्यकर्ते, जेवढे पदाधिकारी उद्या या ठिकाणी पक्षप्रवेश करणार आहेत त्यांच्या विश्वासाला भरत शेठ किंवा विकास कधी तडा जाऊन देणार नाही, हा शब्द मी आपल्याला कालेश्वरीच्या चरणी या ठिकाणी देतोय। कारण आम्ही एखाद्याला सांगितलं की तो सांगितलं म्हणून आज जेवढे हजारोच्या संख्येने पक्षप्रवेश होत आहेत, तटकरे साहेब थोडासा या मतदारसंघाची जर का दोन्ही सभा थोडीशी उशिरा झाली असती, समजा 1 आठवड्याने किंवा 4-5 दिवसांनी,
तर ह्याच्यापेक्षा आधी बंपर धमाका आपल्याला दाखवला असता आम्ही की या महाड पोलादपूर माणगाव मध्ये भरत शेठची करिश्मा काय चालतो तो. कारण की उद्या भविष्यामध्ये जे आमदारकीला उभे राहणार आहेत भरत शेठच्या विरुद्ध त्यांच्याकडे उद्या कार्यकर्ते पदाधिकारी प्रचाराला असणार आहेत का नाही हे पण आम्ही सांगू शकत नाहीये. कारण की तुमचे असणारे आश्वास आणि जे भरत शेठच्या माध्यमातून आपला या रायगड जिल्ह्यामध्ये प्रथमच प्रचाराचा शुभारंभ आपण या ठिकाणी केला. आणि आपलं नशीब चांगलं आहे की कुठल्याही निवडणुकीला आम्ही तिघही म्हणजे आई वडील किंवा मुलगा कुठल्याही निवडणुकीला कुणाच्या कधी आलो नाही. तिघही आलो तर वेगवेगळ्या ठिकाणी आलो, परंतु आपल्याला साथ देण्याकरता आज पूर्ण गोगावले कुटुंब इथं उपस्थित आहे. आणि उद्या भविष्यामध्ये जी नैतिक जबाबदारी आपण स्वीकारलेली आहे आणि जो शब्द भरत शेठला जो आम्हाला कार्यकर्त्यांना या ठिकाणी दिलेला आहे की येणाऱ्या विधानसभेला मला त्यांनी सांगितलेलं आहे की विकास मी आणि अनिकेत आणि आदिती 2 पावलं तुझ्या आणि भरत शेठ पेक्षा जाऊन भरत शेठचा प्रचार करून भरत शेठला 50,000 मताधिक्य निवडून आणायची जबाबदारी तटकरे साहेबांनी स्वीकारलेली आहे. जर का मागील 3 निवडणुका आपण पाहिल्या 2014 ची लोकसभा 2019 ची लोकसभा आणि 2024 ची लोकसभा तर दोन्ही लोकसभेला आम्ही तुमच्या विरुद्ध या जिल्ह्यामध्ये प्रचार केला आणि खासदार आनंद गीतेला या मतदारसंघात 8 वेळेस जनतेने निवडून दिलेला आहे. 8 वेळेस निवडून देत असताना या माणसांनी काय केलं तर फक्त आले, लोकांना सांगितलं, लोकांच्या मुठ्या आवळून घेतल्या, लोकांकडून शक्ती या ठिकाणी कबूल करून घेतल्या आणि कधीच्या जनतेची कामं यांनी केली नाही. आणि जनतेची कामं न केल्यामुळे लोकांनी त्यांना मागच्या निवडणुकीमध्ये नाकारलं, याही येणाऱ्या निवडणुकीमध्ये नाकारलं. त्याच वेळेला तटकरे साहेबांनी भरत शेठला सांगितलं होतं की शेठ मला येणाऱ्या 2014च्या निवडणुकीला तुम्ही साथ द्या. तर शेठनी साथ काय त्यावेळेला दिली असती तर कदाचित लोकसभेची जी 2100ची सीट गेली होती ती आज तिसऱ्यांदा तटकरे साहेब या जिल्ह्याचे खासदार असते. परंतु एकदा पक्षाने आदेश दिला, एकदा आपल्या कार्याध्यक्षाने, एकदा आपल्या पक्षप्रमुखांनी जो आदेश दिला त्या आदेशाचं पालन करायचं काम आदरणीय आमदार भरत गोगावले यांनी केलेलं आहे. पहिल्या लोकसभेला 16,500 मताधिक्य या महाड पोलादपूर माणगावच्या मतदारसंघाने दिलं. आपली 2019ला निवडणूक लढवला. तटकरे साहेब बोलतात तर थोडस बारीकीने ऐका. त्यावेळेला 7,500 मताधिक्याचा गीते साहेबांना आम्ही या ठिकाणी लीड दिला. आणि मंडळी तुम्ही पण सर्वांनी ऐका की ते लीड 2019चं 7,500 मताधिक्याचं आपल्याला तोडून तटकरे साहेबांना 25,000 मताधिक्याचं लीड या येणाऱ्या निवडणुकीमध्ये द्यायचं आहे. मंडळी ज्या वेळेला आपण लीड देऊ त्यावेळेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये एक खासदार म्हणून या रायगडचा मावळा म्हणून या भारत सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा आपल्या वतीने देतोय. आज या जिल्ह्यामध्ये आपण फिरतोय, या तालुक्यामध्ये फिरतोय, विविध मतदारसंघामध्ये विविध गावामध्ये आपले पदाधिकारी कार्यकर्ते फिरतायत आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे होणारा प्रचार तटकरे साहेब आपल्याला विनंती करतोय की आपल्याही देखील काही पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना तुम्ही सूचना द्या की जिथं जिथं गरज पडेल तिथं तुम्ही उपोटाचे कार्यकर्ते फोडायचा प्रयत्न करा. कारण की सुभाष शेठ सारखे, बंडेभाऊ सारखे यांचे असणारे काही सोयरीक काही संबंध त्यांनी जाऊन तिथं लोकांशी बसलं पाहिजे, बोललं पाहिजे की आपल्याला सुनीलजी तटकरे यांना निवडून द्यायची आज काळाची गरज आहे. कारण की या रायगड जिल्ह्याचा जर का विकास पाहायचा असेल गेल्या 5 वर्षांमध्ये 2.5 वर्ष तर कोरोनामध्ये गेले, परंतु गेल्या 1.5 वर्षांमध्ये जे आमदार साहेबांनी या महाड पोलादपूर माणगावच्या मतदारसंघासाठी 3,500 कोटीचा निधी या ठिकाणी आणू शकले. उद्या भविष्यामध्ये आपण हक्काने तटकरे साहेबांकडे भांडून पण या मतदारसंघासाठी केंद्रातनं 2 ते 1,500 कोटीचा निधी आणू शकतो. म्हणजे या सगळ्या गोष्टीची विचारधारा केली. आज तटकरे साहेब आपल्या सर्व कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी इकडंच आमची वरदायिनी देवी आहे तिच्याही चरणी साकडा घालतो आणि तळुशी मातेलाही साकडा घालतो की तुम्ही आणि भरत शेठ दोन्ही एकत्र, एक केंद्रामध्ये आणि एक राज्यामध्ये ज्या वेळेला एकत्र निवडून द्याल त्यावेळेला माझ्या मनातला जो काय नवस आहे तो कार्यक्रम तुमच्या दोघांच्या साक्षीने आपण फेडू आणि या जनतेच्या साक्षीने. परंतु आपण या सगळ्या गोष्टीची विचारधारा आज मागे ठेवू. जे आपल्यावरती गद्दारीचा शिक्का या ठिकाणी उमटवतायत, जे आपल्याला सांगता त्यांना टकमक टोकावरून ढकलून दिला पाहिजे, जे आपल्याला बाटलीमध्ये बंद करायला निघालेले आहेत. काल परवा परत त्यांनी स्टेटमेंट दिली आपल्यावरती की गीते साहेब एक स्वच्छ चरित्र्याचे आहेत, त्यांच्यावरती कुठलाही डाग नाही, समोरचे जे आहेत ते भ्रष्टाचारी आहेत, आमदार साहेब गद्दार आहेत. आता यांना माहिती आहे का यांच्या बाबतीत त्यांनी किती पक्ष बदलले, 4-4, 5-5 पक्ष बदलून आज परत उभाटामध्ये आले
आणि उभाटामध्ये येऊन आम्हाला निष्ठावंत शिकवतायत. ज्या वेळेलापासून भरत शेट्टी धनुष्यबाण हातामध्ये घेतलेला आहे तेव्हापासून धनुष्यबाणाच्या विचाराशी, तेव्हापासून बाळासाहेबांच्या विचाराशी ते काम करतायत. आणि तटकरे साहेबांनी पण जेव्हापासून घड्याळ हातामध्ये घेतलेलं आहे तेव्हापासून घड्याळाचंच काम या ठिकाणी करतायत. मंडळी, कुणी पक्ष बदलला नाही, पक्ष उलट आपल्या सोबत राहिला, परंतु पक्षाचे जे प्रमुख होते लोकांनी त्यांना बाजूला फेकलं. म्हणून आज शिंदे साहेबांच्या पाठीवरती 45 आमदार आणि 13 खासदार आले. मंडळी, अजितदादांच्या पाठीवरती 40 आमदार आणि 2 खासदार या ठिकाणी येऊ शकले. त्याचं कारण आहे कारण ते जनतेची कामं करतात, जनतेच्या कुठल्याही कामाला नाही बोलत नाही. आपला मुख्यमंत्री असो, आपला उपमुख्यमंत्री असो, भरत शेठ सारखा माणूस तिथं गेल्याच्या नंतर कुठलाही पत्र असू दे त्याला ताबडतोब रिमार्क म्हणून त्याला मंजुरीला या ठिकाणी जातं. तटकरे साहेबांसारखा माणूस गेला मुख्य उपमुख्यमंत्र्याकडे, त्यालाही लगेच ताबडतोब पत्राला मंजुरी दिली जाते. म्हणजे आज ज्या वेळेला आम्ही तुम्हाला सांगतोय, आज आम्हाला कल्पना आहे की 40-40, 50-50 वर्षाचे माझे सर्व निष्ठावंत वडीलधारी मंडळी या ठिकाणी आहेत, माता बहिणी या ठिकाणी आहेत. ते विचार करत असतील की आपण बाणाशिवाय कसा बटन दाबणार, परंतु आपल्याला सांगतो की धनुष्य बाणाचा बटनच त्या मशीनवरती नसणार आहे. म्हणून आपल्याला सर्वांना काळजावरती दगडावरती बोट ठेवून हा सोन्याचा हिरा आपल्याला केंद्रामध्ये पाठवण्यासाठी येणाऱ्या 7 मेला घड्याळावरती बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी या ठिकाणी विजय करायचा आहे. त्यानंतर येणारी ऑक्टोबर मध्ये विधानसभा आहे, त्या ऑक्टोबरच्या निवडणुकीमध्ये आमदार भरत गोगावलेला त्यावेळेला धनुष्यबाण असणार आहे. मग त्यावेळेला घड्याळाचा विचार नाही करायचा आपल्याला किंवा हाताचा पंजाना विचार करायचा. त्यावेळेला फक्त आणि फक्त धनुष्यबाणाला बटन दाबून आमदार साहेबांना भरघोस मतांनी या ठिकाणी निवडून द्यायचंय. जाता जाता आपल्याला एकच सांगतो, एकच घोषणा द्यायची आहे माझ्यासोबत, छत्रपती शिवाजी महाराज की, हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, शिवसेना भाजपा आरपीआय महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे साहेब तुमचा, आमदार भरत गोगावले आगे बढ़ो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद विकास शेठ. यानंतर गोरगरिबांचे कैवारी, तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व आणि खऱ्या अर्थानं ज्या कार्यकर्त्याला काय पाहिजे ते समोरून ओळखणारे तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व आमदार धनश्री गोगावले साहेब यांना विनंती करतो की आपण या सभेत संबोधित करावं. किती लोकांनी पहिली भाषण केली होती? 6 लोकांनी केली. माईक खाली गेला बोला. त्या 84ची काल भेटली त्या चरणी नतमस्तक होतो. आमच्या काळीश्री माता हिच्या चरणी नतमस्तक होतो. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराजांना वंदन करतोय. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय. शूरवीर नरवेद राजे मालुसरे यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो, ज्यांची परवा जयंती आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. मराठी मनाचे मानवबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतोय. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्याही पवित्र स्मृतीला वंदन करतो. महाराष्ट्र देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि 7 मेला होणारी रायगड लोकसभा मतदारसंघाचे आपल्या सर्वांचे आजचे आदरणीय उमेदवार आणि उद्याचे निवडून दिलेले आपले आदरणीय खासदार सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब, व्यासपीठावरील उपस्थित असलेले विकास शेठ गोगावले असतील, आमचे अरुण टाळके असतील, प्रमोद शेठ घोसाळकर,
आमच्या निलिमाताई घोसाळकर, विपुल उभारे, आमच्या अपेक्षाताई, आमचे सुभाष टेकम, चंद्रकांत बुवा जाधव, त्याचप्रमाणे आमचे प्रवक्ते नितीन पावले, आमच्या सपनाताई, आपल्या तिन्ही पक्षाचे असणारे सर्व नंतर बोलतो, आमच्या सर्व तालुका प्रमुख, आपल्या तिन्ही पक्षांचे, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि चौथा भाऊ आमचा असणारा आरपी आहे. विसरलेलो नाही, तुम्हाला काळजी करू नका. मोहनराव, केशवजी आटे, लक्ष्मण आलाय का? आहेत ना सगळे? तर असे आपल्या या चारही पक्षाचे असलेले माझे सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या, एक सोडून माझ्या सर्व महिला भगिनी आणि माझी एक धर्मपत्नी, त्यानंतर उपस्थित असलेले माझे चारही पक्षाचे सर्व सन्माननीय मान्यवर कार्यकर्ते आणि आता ज्यांनी पक्षात प्रवेश केला ते भाऊ दिविलकर असतील, तुमचा बाळा भेलोशा असतील आणि त्यांच्या सोबत आलेले काही कार्यकर्ते असतील, या सर्वांचं पहिला प्रथम मनापासून सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. एवढ्या मोठ्या संख्येने जे आपण आज जमा झालेले आहोत, जर आपण हे 3-4 पक्ष जर एकत्र आलो तर आपण काय चमत्कार घडवू शकतो या लोकसभा मतदारसंघात, हे आज तटकरे साहेब या गर्दीवरून आपल्याला कळलं. कारण आम्ही जे सांगू ते खरं सांगू, चुकीचं आम्ही कधी सांगितलेलं आणि सांगणार पण नाही. आमची पद्धत आहे. आम्हाला जर 25 ताकद आहे तर आम्ही तो 50 किलोचा आव्हानत नाही. आम्ही 2 खेपा घालू 25-25 किलोच्या आणि 50 किलो पूर्ण करू. पण तुम्हाला जो आता विकासनी शब्द दिलेला युवासेनेच्या आमच्या सगळ्यांच्या वतीने, तो आम्ही पूर्ण करणार आहोत. त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. म्हणजे ही आपली रेसल आहे, परीक्षा आहे आपली, लक्षात ठेवा. कारण तटकरे साहेबांनी, मुख्यमंत्र्यांनी, अजितदादांनी, उपमुख्यमंत्री सगळ्यांनी विश्वासाने आपल्या खांद्यावरती तटकरे साहेबांची मान दिलेली आहे. तर ते आपल्याला सार्थकी ठरवायचं आहे. कुणी काही गावामध्ये, वाडीमध्ये, वस्तीमध्ये पूर्वीचे काय आपल्या हिवेदावे होते कालपर्यंत होते, आज संपले. आज त्यांची वेळ आलेली आहे. 5 महिन्यांनी आपली वेळ येणार आहे. मग तुम्हाला सांगा, आज तटकरे साहेबांना कुठल्याही परिस्थितीमध्ये खासदार बनवायचा, हा आपण सगळ्यांनी आज इथं संकल्प करून जायचा. डाव्या साईडला तिथं भैरी आहे आणि उजव्या साईडला इकडे काळेश्वरी माता आहे. पाठीमागे एक आमची काळेश्वरी माता, कालकाई माता बसते तिथं वडगरची. सभेसाठी जागरूक देवस्थान आहे. तिथं जो आम्ही शब्द देऊ तो पूर्ण, त्याच्यामध्ये खोट नाही आणि काय नाही. कारण भरतला ज्या जनतेने 3-3 वेळेला निवडून दिलं आमदार म्हणून, मला 2 वेळेला जिल्हा परिषद सदस्य निवडून दिलं, सुषमाला आमच्या 2 वेळेला जिल्हा परिषद सदस्य निवडून दिलं, मला पंचायत समितीला अपक्ष म्हणून मला निवडून दिलं आणि माझ्या गावाने मला सरपंच म्हणून बिनविरोध पिंपळवाडी गावाने माझी सुरुवात केली. म्हणजे ह्या गोष्टी आम्ही विसरलेलो नाही आहे. मी नेहमी सांगत आलेलो आहे. काही लोक एकदा आमदार झाले, लगेच त्यांच्या डोक्यातली हवा गेली आणि जनतेने त्यांची हवा काढून टाकली. आमच्या डोक्यात हवा नाही गेली, जाणार पण नाही. कारण अत्यंत शून्य परिस्थितीतून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. त्यामुळे त्या बाबी आम्ही कधी विसरलेलो नाही, विसरणार नाही आहे. म्हणजे माझी एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना नम्रतेची. तुम्ही इथं आलात, अजून जी काय आपल्या घरी आपले आई वडील असतील, आपले काका मामा असतील, आपल्या मावशी असतील, आपले आजी आजोबा असतील, आपले भाऊ बहीण असतील, मुलं असतील, त्या सगळ्यांना सांगायचं आहे, आतापर्यंत आपण धनुष्यबाणाला मतदान केलेलं आहे. आता आपल्याला 7 मेला घड्याळाला मतदान करायचं आहे आणि तटकरे साहेबांना आपल्याला भरघोस मताने निवडून आणायचं. म्हणजे 6 विधानसभा आहेत.
गुहागर, दापोली, महाड, श्रीवर्धन, पेण आणि अलिबाग यामध्ये 5 आमदार आपल्या युतीतले, एक उभाराचा आहे गुहागरचा, तर 5 आमदार जर आपले असतील तर मग मला सांगा तटकरे साहेबांना कमीत कमी 2 लाखाच्या पुढे निवडून आणून देण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सगळ्यांची आहे, ही तुम्हाला आज खरं म्हणजे आम्ही विनंती करतो। इतर 5 मतदारसंघामध्ये किती लीड मिळालं, काय मिळालं ते त्यांना माहिती, ते त्यांच्या भाषणात सांगतील, पण हा मतदारसंघ आपला शिवसेनेचा आहे आणि शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। 3 वेळेला प्रभाकर मोरेंना निवडून दिलं, 3 वेळेला मला निवडून दिलं, याचा अर्थ तुम्हाला कल्पना आहे। 7 वेळेला या मधल्या पिरियड मध्ये निवडणुका झाल्या, त्यामध्ये एकदा फक्त ते माणिक जगताप आले, नाहीतर 6 वेळेला शिवसेनेचा आमदार होता, हे कोणाला नाकारता येणार नाही आहे। म्हणून विजयाची सुरुवातच आपल्या मतदारसंघातून आपण केली। रायगडाला साक्ष ठेवून, प्रतापगडाला नमस्कार करून आज आपण प्रचाराला सुरुवात त्या दिवशी केली। पहिली पोलादपूर मधून, पोलादपूरला 3 सभा झाल्या, परवा सुरेश महाडिक नाते विभागामध्ये तिकडे झाली आणि त्यानंतर आज आपली सभा होते। उद्या मला वाटतं घासगाव साहेब, घासगावची फक्त पंचायत समितीची आहे, माझे आलेत कार्यकर्ते कोण आले, त्यांनी तयारी केलेली आहे। एक पंचायत समिती गणाची सभा कशी करता येते आपण बघूया। त्यांना मी सांगितलं आज आमचे बिरवाड आणि वाळण बिरवाड आणि वरण ही सभा कशी होते हे पाहण्यासाठी खरं म्हणजे त्याने इथं बोलवले की ही जनता बघा आमची, ही बिरवाड वाळण वरणची मतदारसंघ आमच्यावरती किती प्रेम करतात ते। म्हणजे आम्ही नुसती मतं मागतोय, ती फुकट मतं नाही मागत, म्हणजे तुम्हाला पैसे देणार असं पण समजू नका का, तुम्हाला वाटेल पैशाने मतं मागतात की, तसं नाही आहे। तुम्ही जे भरभरून आमच्यावरती प्रेम केलेलं आहे त्याच्या डबल आम्ही प्रेम करतो, लक्षात ठेवा। सांगा हात वर करून, कोणावरती प्रसंग आला आम्ही नाही उभे राहिलो, सांगा हात वर करून, कोणाच्या सुख दुःखात आणि अडचणीला मी नसलो तर सुषमा नसली तर विकास नाही आम्ही पोहोचलो म्हणून सांगा। का तुम्ही आम्हाला जे काय निवडून दिलेलं आहे ते जे अनंत उपकार आमच्यावरती आहेत ते आम्ही कशाने फेडू शकत नाही आहे। पण तुमच्यावर कुठलाही प्रसंग आला तर त्याला उभं राहणं आमचं कर्तव्य समजतो, आपण ते बाजूला ठेवूया। आम्ही विकास कामं आतापर्यंत काय केली ती पण तुम्हाला समजणं गरजेचं आहे थोडीफार, कारण या गावातल्या माणसाला त्या गावातलं नाही करणार, तिकडचं इकडचं नाही करणार, मग तुम्ही आम्हाला 3 वेळेला निवडून कशासाठी दिलं, असं काय तुमच्यावरती आम्ही जादू केले ते पण कळणं गरजेचं आहे। मीडियावाले आहेत का रे, आहेत ना? म्हणजे ज्या वेळेला कोरोना आला त्यावेळेला स्वतः आपले मुख्यमंत्री धावत आले, चक्रीवादळ झालं स्वतः मुख्यमंत्री आले, महापूर आला स्वतः मुख्यमंत्री आले, त्यांच्याबरोबर तटकरे साहेब पण आले, त्यावेळेला पक्ष थोडा वेगळा असल्यामुळे तेव्हा आम्ही त्यांचं नाव घेत नव्हतो, पण त्यांनी पण तिथे हवेला तंबू उभारला होता, तिथे येणाऱ्या लोकांना मदत त्यांची चालू होती त्यांच्या पक्षाकडून नातेगेंडीच्या तिथं। म्हणजे आपण जर सर्रास ज्यांच्या हायस्कूलचे शाळेचे घराचे पत्रे उडाले होते 10,000 पत्रे आपल्या मुख्यमंत्र्यांनी पाठवले, मग कोणाबरोबर आम्ही जायचं, घरात बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांबरोबर जायचं का मदत करणाऱ्या मुख्यमंत्र्यांबरोबर जायचं? काय खासदारांनी केलं मागच्या 6 वेळेला आपण निवडून दिलं, सांगा जरा मला याच्यामध्ये। या खासदारांनी आपल्या एमआयडीसी मध्ये एका पोऱ्याला किंवा एका महिलेला जर लावली असली कामाला तर मला सांगायचं, मी 4 पावलं मागे येईल। सांगा तुमच्या भरत शेटणी विकास शेटणी या एमआयडीसी मध्ये 1000 पोरं जर परमनंट केली नसली तर आम्हाला विचारा, 1000 पोरं
मग नेमकं सांगावं. 6 वेळेला खासदार होते, 2 वेळेला केंद्रात मंत्री होते, कोणी यांचे हात धरले होते? सांगतात भरत शेठ तिथं आडवे यायचे, तुम्ही मंत्री देशाचे नाही, आम्ही काय अडवायचं? आमचा जर एखादा मंत्री माझ्या कार्यकर्त्याला जर कामाला लावत असेल तर तो माझा अभिमान आहे, मला तो अभिमान असणं गरजेचं आहे. वा रे वाह, साहेब घोडा मैदान जवळ आलेला आहे. दूध का दूध आणि पाणी का पाणी आज या संपूर्ण जनता जनार्दनासमोर 7 तारखेला आम्ही दाखवून देतो. ज्या भरत शेठनी, विकास शेठनी त्यांच्या निवडणुकीला रक्ताचं पाणी केलं माझ्या कार्यकर्त्यांच्या समवेत, नितीन पावले त्याला साक्षीला आहे, सुरेश आहे, आपण तुम्ही सगळीच मंडळी माझ्या साक्षीला. आपण काय केलं? एका जरी कार्यकर्त्याला कोणाला चुकून जर आम्ही सांगितलं असलं की गीते साहेबांना मत देऊ नका, तर ती कालभैरी आणि ती कालेश्री आमच्या कोपल, नाहीतर जे आता उभे राहिले तटकरे साहेबांच्या समोर त्यांच्यावर जर नाही कोपली तर मला विचारून घ्यावा. शब्द आहे आमचा. आम्ही पोटतिडकीने का बोलतोय? स्वतःच्या खिशातले पैसे खर्च केले, पक्षाकडनं पैसे आले ते खर्च केले यांच्या निवडणुकीला. 7,500चा लीड दिला. या माणसाने सांगा मला, दाखवा आपल्या निवडणुकीमध्ये एकदा तरी कुठल्या सभेला आले का? जेव्हा मी निवडून आलो त्याच्यानंतरही मला एखादा तरी फोन केला का? मग सांगा तुम्ही मला, हा माणूस किती निर्दयी असू शकतो? ज्या माणसाला आपण 6 वेळेला निवडून दिलं, आपल्या जीवावरती 2 वेळेला मंत्री झाले, तुमच्या एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आमदार होतो ते त्यांना पाहवलं नाही. आणि म्हणून करता आज तुम्हाला आम्ही हात मारतोय, सव्याज फेड ही त्यांची आपल्याला करायची आहे. येणाऱ्या या 7 तारखेच्या निवडणुकीमध्ये करायची आहे ना? आम्ही तुम्हाला मोठी अवलाला नाही सांगणार, आम्ही तुम्हाला हात वर करायला नाही सांगणार. आमचे हात असे मोकळे आहेत. भानगड करते सुषमा कधी कधी, पण शपथ पण नाही आम्ही घ्यायला लावत. कशासाठी? आम्हाला भरोसा आहे माझ्या या कार्यकर्त्यांवरती, मतदार बांधवांवरती, माता भगिनींवरती. ते आम्हाला फसवू शकत नाही आहेत. ज्या दिवशी आम्हाला फसवतील त्यावेळेला ते ईश्वराला फसवतील. त्याचं कारण साहेब, आमच्या घरी आलेला कोणी असो, कुठल्याही जाती धर्माचा असो, तो कधीही खाली परत जात नाही, गेला नाही, पुढेही जाणार नाही. साहेब धंद्याचा बिझनेस आमचा काय नाही, पण चमत्कार आमच्याकडे आहे. हा जो काय नेपकी नाही ना, त्याच्यामध्ये चमत्कार आमच्याकडे. साहेबांनी आम्हाला मागच्या सांगितलं होतं त्यांच्या नेपकिन मध्ये काय. तुम्हाला निवडून आल्यानंतर मग आम्ही सांगू तुमच्या आमच्या ह्याच्यात काय. म्हणजे अनेक गाव आहेत, अनेक वाड्या, अनेक वस्त्या आहेत माझ्या दोन्ही या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. अगदी तिकडं शिवतर, आंबेनळी, सह्याद्रीवाडी, पारवाची, माजेरी, सुनेभाऊ, या इथून वरण पासून हा टप्पा, तिकडून आमचा पडवी आलं, पडवी पठार आलं, वाक्य आलं, हा पट्टा असा सगळा आला. तर आमचा तिकडून भावे, किवे, भावे पठार, तळे, पिंपळवाडी, गोटवली, रुपवली, निगडे, खाली वडगर, मोहोद, कातिवड, भिवगर, या सगळा आमचा काळीज, खरवली, घारकांडी हा असा संपूर्ण मतदारसंघ खाली आमच्या शिरगाव पर्यंत गेला. म्हणजे एकही गाव असा नाही की त्याच्यामध्ये आपलं काम नाही. हिंमत नाही विरोधकांची सांगायची आणि बोलायची की 15 वर्षे भरत शेठ आमदार आहे, काय केलं म्हणून बोलायची त्यांची हिंमत नाही. पण आमची हिंमत आहे. 30 वर्षाच्या माणसाला खासदार आपण सगळ्यांनी केलं, 2 वेळेला केंद्रात मंत्री केलं, त्याने आम्हाला ठोस काम दाखवावं. बाबा एखादा ब्रिज दिलाय, एखादा मोठा रस्ता केलाय, एखादी मोठी कंपनी आणले. सांगा मला, या माणसाने मंत्री असताना काय अधिकार आहे ना आपल्याकडे मतं मागायची? हे ज्या वेळेला येतील त्यावेळेला शिववरती नारळ, पचकाद, पानाचा विडा ठेवायचा काढून. हे भूत आता आमच्याकडे नको.
आम्हाला त्यांनी सांगितलं ना बाटलीत भूत बंद करतो भरत शेठला. अरे हिम्मत नाही अजून बाटली तयार झाली ना भरत शेठ त्याच्यात घालला असा आणि माणूस पैदा झाला नाही भरत शेठला त्या बाटलीत बंद करणारा. आमची ज्यावेळेला नियत बिघडत नीतिमत्ता ढळल त्यावेळेला मग काही होईल. पण जोपर्यंत आमची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत कोणी येऊ द्या भरत शेठला हलवू शकत नाही. हे माझं चॅलेंज आहे त्या लोकांना. आम्ही काम करतो सकाळी 8 वाजता आम्ही दुकान खोलतो रात्री 2-2 वाजेपर्यंत आहे ना मंडळी. सांगा 2 वाजता आलेत आणि तुम्हाला आम्ही नाही भेटलो आणि सांगा रात्री 2 आणि 3 वाजता तुम्ही फोन केल्याने आम्ही नाही उचलला. रात्री कोण फोन करतो ज्याचा प्रसंग येतो तो फोन करतो. ज्या वेळेला आम्हाला 3-3 वेळा तुम्ही निवडून दिलेल्या आहेत तर तुमचा प्रसंग आला असा रात्री अपरात्री जर आम्ही त्याला नाही सामोरं गेलो तर त्या आमदारकीची काय उपयोग नाही आहे. आणि म्हणून करता रात्री वेळ लागलाय का 2 वाजता 3 वाजता आमदारांना खासदारांना फोन करायला. तर एखादी माझी महिला डिलिव्हरीची केस असेल माझ्या एखाद्या कार्यकर्त्याचा अपघात झालेला असेल त्याला अँब्युलन्स पाहिजे महिलेला डॉक्टर उठत नाही दरवाजा फोडायला आला तरी आणि आमचा फोन गेला तर लगेच धडपडून जागे होता. ते उपकार आमचं विसरत नाही आहे. म्हणजे ज्या वेळेला माणसाला भूक लागते ना तेव्हाच जेवायला द्यायचं. ज्यावेळेला माणसाला ताण लागते तेव्हाच पाणी द्यायचं असतं. त्याचं पोट भरलंय ना त्याला जेवायला दिलं पंचपक्वान्न तरी तो खात नाही. आम्ही त्यातली म्हणजे भुकेलेला ती जाण नाही आपण आज जेवली तर मग त्याचा उपयोग काय आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो मंडळी माझ्या तळे असेल ढालकाडे असेल हे जेव्हा महापूर आला वसडी आली तळ्याची आमची एवढी लोक 87 लोक आमचे गेली. कोण धावत होतो कोण ती बॉड्या काढत होते कोण तिथं कलेक्टरनं घेऊन होते कोण त्या एसपीनं घेऊन होते कोण त्यांची व्यवस्था करत होतं. पहिला धावत जर कळल्यानंतर कोण गेला असेल सकाळी तर तुमचा आमदार तिथं पोहोचला. आता आम्ही नुसतं स्वस्त नाही बसलेलो त्यांची परिपूर्ण घरं करून देतोय त्यांना तिथं व्यवस्थित पाण्याची योजना करतोय त्यांना परत त्यांची घेतलेली घरं आहे तशा पद्धतीत देऊन त्यांना पुन्हा त्यांची आठवण येता कामा नाही अशा प्रकारचं सरकारकडनं आम्ही काम करतो. ज्यावेळेला महापूर आला आमच्या सगळ्या गावं वाड्या वस्त्या महाशहर बुडालं. 10-15 दिवस आम्ही होतो ना राबत होतो ना. मुख्यमंत्री स्वतः आले हातात पाईप घेऊन साफसफाई केली गाड्या आणल्या अधिकारी आणले कर्मचारी आणले. जे होत्याचं नव्हतं झालं होतं त्याला परत त्यांनी नव्हत्याचं होतं करून दिलं. तटकरे साहेब स्वतः फिरले आम्ही पाहिलं पण तेव्हा त्यांची कशाला गाजावाजा करायची आम्ही पण फिरले ते 7-7 वाजता सकाळी आम्ही बोलू त्यांना जाऊ दे आम्ही जरा लोक उठल्यावर जाऊ आणि मग त्यांनी काम केलं त्यांच्या परीने. पण शेवटी त्यावेळेला नगरविकास मंत्री आपले होते ताई त्यांची मंत्री होती. मग तुम्हाला सांगतो मंडळी कुठं होतं व गीते साहेब त्याला गेले कुठे काय बघितलं इकडं तिकडं सटकले. अरे ज्या माझ्या गरीब जनतेने 6 वेळेला तुम्हाला मतदान केलं होतं तुम्ही विचारलं का तरी तुमची पुढची व्यवस्था काय सरकार काय तुम्हाला मदत करतंय का तुम्हाला काय आवश्यकता आहे का तुमची नातेवाईक कुठे आहेत मुंबईला इकडं तिकडं. वा रे वा आता आलेत मत मागायला. आता तुमची जबाबदारी आहे. ज्या माणसाने पडत्या काळामध्ये आपल्याला सहकार्य केले नाही आपल्याला मदत केली नाही आपल्या कुठच्या उपयोगाला पडला नाही कोणावरती प्रसंग आला तर कधी त्याला धावत गेला नाही अशा माणसाला कधी उभं नाही करायचं. हा माझा तुम्हाला आव्हान आहे. मग म्हणजे तुम्हाला सांगतो आता आम्ही कामाला सुरुवात थोडीशी करतोय. आम्ही आंबे शूटर असल आंबेनळी असल आमची 3 कुंभे शूटर असल या सगळ्या शूटरचा विकास केलेला आम्ही. मग रस्ते असल पाणी असल योजना असल आले का शूटरवाले कोण झाले का काम सांगा ठासून गावामध्ये
सांगतो, वरण पडीपटा रस्ता असेल 2.5 कोटी रुपयाचा टाकलेत आपण मुख्यमंत्री सहायता निधीतून. आलेत का कोण पडीपटाची लोक? लग्न आहे त्यांचं आहे. पुतरी येथे निवारा शेठ साहेब आपण करतोय 1,98,00,000 रुपये. जंगमवाडी 80 लाख रुपये. त्यानंतर तांडवे खुर्द येथे निवारा केंद्र 1,43,00,000 रुपये. माजेरी येथे बहुउद्देशीय निवारा केंद्र 5,70,00,000 रुपये. म्हणजे बारसगाव येथे निवारा केंद्र 1,65,00,000 रुपये. वरण कुंभारगोंड पोकळ्यावाड येथे बहुउद्देशीय निवारा शेड 5,70,00,000 रुपये. आंबेनळी आंबेशिवतर येथे बहुउद्देशीय निवारा केंद्र 1,31,00,000 रुपये. मोहोळ सुतारवाडी 1,78,00,000 रुपये. भिवकर येथे बहुउद्देशीय निवारा केंद्र 2,35,00,000 रुपये. राजेवाडी येथे नळ पाणी पुरवठा योजना मुस्लिम बोल्यामध्ये 1,61,00,000 रुपये. कांबळे येथे नळ पाणी पुरवठा योजना 1,11,00,000 रुपये. कोल येथे नळ पाणी पुरवठा योजना 1,02,00,000 रुपये. रुपवली येथे नळ पाणी पुरवठा योजना 1,12,00,000 रुपये. मोहोळ येथे नळ पाणी पुरवठा योजना 5,23,00,000 रुपये. कोथिरी येथे नळ पाणी पुरवठा योजना 1 कोटी रुपये. चांडवे बुद्रुक येथे नळ पाणी पुरवठा योजना 1 कोटी रुपये. वरण येथे नळ पाणी पुरवठा योजना 3 कोटी रुपये. पडवी येथे नळ पाणी पुरवठा योजना 1 कोटी रुपये. रुपवली बहुदेववाडी येथे बहुउद्देशीय निवारा शेड. त्यानंतर कांबुरीगड येथे जाणारा गडावरती 1,30,00,000 रुपये. त्यानंतर भोर महाड पंढरपूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग हा आपण राष्ट्रीय महामार्ग साहेब केला. कॉन्क्रीट करण्याचं काम त्याचं सुरू आहे. राजेवाडी मोहल्ल्यामध्ये अल्पसंख्याक मधून 60,00,000 रुपये. राजेवाडी मोहल्ला येथे कब्रस्तानाला संरक्षण भिंत 20,00,000. आंबेशिवतर ते आंबेनळी रस्त्याला 50,00,000 आणि आंबेशिवतर ते आंबेनळी रस्त्याला परत 80,00,000 1,30,00,000 रुपये. म्हणजे राजेवाडी ते अंतर्गत रस्त्याला परत 50,00,000 रुपये. माजेरी सुनेभाऊ शिवतरगड मार्ग 50,00,000. आता त्याला आपण पारमाची सुनेभाऊ ते खाली शिवतर हा कॉन्क्रीटचा रस्ता आपण करतोय. पुण्यावर येणारा शॉर्टकट. शिवतरगड येथे संरक्षण भिंत बांधणे 75 लक्ष रुपये. कांगुरी गडाच्या वरती तिथं मध्ये वाद आलेले तिथं साकवाला 90 लाख रुपये. आकले भोराव येथे काळ नदी व सावित्री नदीच्या संगमावर जे शंकराचं मंदिर आहे त्याला 60 लाख रुपये आपण आता या पर्यटन आपण दिलेले आहेत. वरण बौद्धवाडी येथे बहुउद्देशीय निवारा शेड 93 लाख. कोंडिवली येथे मूळ गावठाण येथे 90 लाख. कोथिरी येथे जंगमवाडी येथे बहुउद्देशीय निवारा शेड 85 लाख. पिंपळवाडी जलसंधारण योजना 97 लाख. मोजे के वाडकर पठार येथे नळ पाणीपुरवठा योजना 65 लाख. तळे येथे नळ पाणीपुरवठा योजना 93 लाख. चांडवे खुर्द नळ पाणीपुरवठा योजना 60 लाख. मोजे आकले येथे नळ पाणीपुरवठा योजना 58 लाख. मोजे कसबे शुटर येथे 76 लाख नळ पाणीपुरवठा योजना. म्हणजे शिरगाव येथे 81 लाख. त्यानंतर मोजे खरवलीची 3,64,00,000. मोजे राजेवाडी येथे अंतर्गत रस्त्याला परत टाकले 20 लाख. म्हणजे रुपवलीचा अंधार रस्ता दुधनवाडीचा अस्तर रस्ता भावे मोरांडेवाडी येथे छोटी एक नळ पाणी पुरवठा योजना दिली. काळेश्वरीला आतमध्ये छोटी एक नळ पाणीपुरवठा योजना दिली. तळे सुतारकोंड येथे एक विहीर बांधून दिली विंधन विहीर. मोटार पंप दिले त्यांना. म्हणजे वरण कुंभारकोंड ते पडीपटा रस्ता परत त्याच्यावरती आपण पैसे टाकले. म्हणजे के खोताचेवाडीचा रस्ता म्हणजे भावे येथील रस्त्याला रस्ता तयार केला. काळीश्वरनगर येथे परत नळ पाणीपुरवठा योजनेला थोडे पैसे टाकले. म्हणजे निगडे खोताचेवाडी येथे थोडी एक 3 फेज लाईन केली. पिंपळवाडीला केलं म्हणजे समर्थ ग्राम कसबे शिवतर. त्यानंतर गोठवली बारसगाव पठार असल वडवली असल या संपूर्ण मतदारसंघात म्हणजे वडगर मोहोळ. त्यानंतर भाऊ दिवेकर आला त्याचा तुला आले ते कालेश्वरीचं जे संरक्षण भिंत दिले तिथं पवारांच्या तिकडे रस्ता आपण करून देतोय. त्यानंतर म्हणजे एकही गाव एकही वाडी आणि एकही वस्ती त्यात जर काम झालं नसाल तर मला विचारून घ्या. तुमच्या आमदाराला विचारा बाबा माझ्या गावातलं एक काम झालं नाही. मग फक्त तुम्हाला सांगतो आज या भागातलं झालं. तिकडच्या याच्यामध्ये वारंगी असल
कुठे गेला आहेत ना, वारंगीला सांभाळले ना आपण साहेब. प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्ण 21 गावं, एकही गाव आम्ही सोडलं नाही. मांगरुळ पासून ते संपूर्ण पंधेरी असेल, दापोली असेल, तिकडं पाणी असेल, वारंगी असेल, आमचं वाघेरी असेल, या सगळ्या गावांना, पलीकडे पाचाड असेल, पाचाडची सगळी गावं, एकही गाव त्याला सुटलं नाही. सांदुर्शी असेल, करमर असेल, त्यानंतर तिकडच्या आजूबाजूची सगळी गावं, एकही गाव शिल्लक नाही. आता आम्ही दापोली पंधेरीचा पूल जोडतोय. सुरेश 2 महिन्यामध्ये तो पूल तयार होणं गरजेचं आहे, हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो. त्यानंतर जी जी कामं घेतली साहेब, हा संपूर्ण पलीकडचा रस्ता आम्ही मांगरुळकर नेला 11 कोटी रुपये दिले. हा आता बिरवाडीचा रस्ता केला, बिरवाडीमधून 2.5 कोटी रुपये दिले. त्याच्या आतला रस्ता केला. आता आम्ही MIDC मधला सारखे अपघात होतात, 94 कोटी रुपये सिमेंट कॉन्क्रीट कायमचा 1 टाइम, आणि परत पुढच्या टप्प्यामध्ये हा पुढचा राहिलेला रस्ता आणि त्याला पॅरलल असणारे रस्ते साहेब 250 कोटी रुपये निवडणुका संपल्या का आमदार तुमचा मंजूर करून देतो. गोवा तुमच्या घरापर्यंत, सुभाष शेठ तुमच्या दारापर्यंत, आणि निलेश तुझ्या वरच्या टोकापर्यंत एकही गाव आणि वस्ती शिल्लक राहणार नाही. हा माझा शब्द आहे तुम्हाला. बाकी राहतील ते खासदार काय देतील ते घ्या. साहेब भांदेकोण, पेरडेवाडी, धामणा असेल, साखळे असेल, कुसगाव असेल, धारेचा कोण असेल, वरती गार पाटले तिथपासून त्यानंतर सवानेचा रस्ता तुम्ही पंतप्रधान ग्राम सडक योजनेतनं दिलेला आहे, त्याचं काम चालू आहे, तो आम्ही पूर्ण करतोय बिरवाडी पासून. त्यामध्ये असनपई कुठलंही गाव, बिरवाडीतला एकही कोण, काळीच खरवलीची एकही एरिया कुठलाही शिल्लक राहणार नाही. जर राहिले असतील तर तो आज मी तुम्हाला शब्द देतो. म्हणजे या गीतेना काय तुमच्याकडे मत मागण्याचा अधिकार आहे सांगा मला. आता तुमच्या हातात आहे. आज महायुतीमध्ये तटकरे साहेबांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. कोणी काय सांगाल ते आपले विरोधक होते, सगळं होतं. राजकारणात आणि खेळामध्ये कधी काय घडल कोणच सांगू शकत. कालचा शत्रू आजचा मित्र होऊ शकतो आणि आजचा मित्र उद्याचा शत्रू होऊ शकतो. आता आपण मित्र झालोय, विकासने सांगितलंय. आता आपल्याला ते तपासून घेणार आहे, कारण या मतदारसंघामध्ये आपण चौघांनी युती केलेली आहे. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस आणि RPI. त्या सगळ्यांनी आता एकत्र आलो तर 40,000च्या पुढे तटकरे साहेबांना घड्याळाचं बटन दाबून आपल्याला निवडून द्यायचं आहे. ही तुम्हाला माझी एक प्रेमाची विनंती. म्हणजे ही कामं झाली. आपल्या मुख्यमंत्र्यांनी, आपल्या सरकारने, उपमुख्यमंत्र्यांनी, पंतप्रधानांनी काय केलं आपल्यासाठी? विकास कामं करणं तर त्यांचं कर्तव्य, आमचं कर्तव्य आहे. त्याच्या पलीकडे जाऊन जे याच्या मागच्या कुठल्या मुख्यमंत्र्यांनी केलं नाही ते आताचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री करतायत. जे असं जोरात बोलायचा मी सांगेन ते. महिलांना अर्ध तिकीट आहे का? हा, अजून जोरात यायला पाहिजे, तर कट करून टाकली तिकीट. महिलांना अर्ध तिकीट देणारं पहिलं सरकार आणि पहिले मुख्यमंत्री. लेक लाडली लखपती ही योजना आपल्या या देशामध्ये, राज्यामध्ये तटकरे साहेब मला वाटतं पहिली योजना असेल. जन्म झाला 5,000, पहिलीला गेली 6,000, 5वीला गेली 7,000, 11वीला गेल्या 8,000, 26,000 शिक्षणापर्यंत. 17 वर्षातून 18 वर्षात गेली का डायरेक्ट किती हजार माहित नाही तुम्हाला? महिला बचत गटांच्या वेळेला आपण कार्यक्रम केला, मांडला तेव्हा काय सांगितलं? तर तुम्हाला पैसे नको वाटले. 75,000 माझी मुलगी 17 वर्षातून 18 वर्षामध्ये गेली का 75,000, असे 1,01,000 माझ्या मुलीला. एका महिलेला 2 मुलीपर्यंत 1,1 लाख. जर
1 लाख मुलगीच पाहिजे जाणार 2 मुलींपर्यंत, नाही तर आमच्या मुलग्यांवरती संकट जाणार. त्यानंतर बचत गटासाठी खेळतं भांडवल, पहिले तुम्हाला बचत गटाला 15,000 दिले, पुन्हा आता तुम्हाला 15,000 रुपये देतोय, परत करायचे नाही. नवीन बचत गटाला 30,000. लक्षात ठेवा, जर तुम्हाला कर्ज हवं असेल, लोन हवं असेल, उद्योग खात्याकडनं तुम्हाला 1 लाखाला 35,000 रुपयाची सबसिडी. 5 लाख 10 लाख घेतले 3.5 लाख, 20 लाख घेतले 7 लाख रुपये सबसिडी. धंदा करा, वेळेने ते पैसे फेडा, बाकी तुम्हाला माफ. तुम्ही जो काय मानवा त्याला पण मार्केटिंग करायची जबाबदारी आम्ही घेतो, आपले मुख्यमंत्री सगळे घेते, सरकार. महिला बचत गट आमच्या, महिला आमच्या सक्षम व्हायला पाहिजे. आता यामध्ये आशा सेविकांना पगारवाढ झाला का? झाला. CRP ला पगारवाढ झाला. पोलीस पाटलांना मानधन दिलं, म्हणजे वाढलं 15,000 डायरेक्ट. त्यानंतर अंगणवाडी सेविका त्यांना दिले. त्यानंतर जे 5,000 दिले ना आपण ह्यांना, शाहीद काय ते कलावंत, ज्येष्ठ कलावंतांना मानधन 2200 वरनं 5,000 रुपये, हे आपल्या सरकार. त्यानंतर मुलींना शिक्षण, जे आता उच्च शिक्षण घ्यायचं असेल त्याला पण ते माफ करता येईल. एखाद्या गरीबाची मुलगी असेल, त्याला पैसे नाहीत म्हणून शिकू शकत नाही, काळजी करायचं कारण नाही. आमदार आणि खासदार आणि आपलं सरकार आहे तोपर्यंत तुम्हाला काळजी करायचं कारण नाही आहे. माझा शब्द आहे तुम्हाला, फक्त माझी विनंती, त्या योजना घराघरापर्यंत पोहोचवायची जबाबदारी तुमची आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर एखादी जर आजारी महिला पडली, हल्ली महिलांना आजार वाढतात, पैसे कुठे तेवढे? डिलिव्हरीची केस असली तर 50-60 हजार रुपये जाते. आमची काय रे तुझी मैत्रीण ती डॉक्टर सनाशे, 50,000 60,000 कुठं आणणार विचार? पण तिलाच फोन करतात, डॉक्टरला पैसे कमी करायला सांगा किंवा मग तुम्ही भरा थोडेफार. आम्ही करतो, आम्हाला कल्पना आहे. त्यानंतर एखाद्याचा जर हार्ट अटॅक आला, मामूनकरांकडे गेलो, एन्जिओग्राफी केली, तो बोलो काहीतरी आढळलंय, एन्जिओप्लास्टी करायला लागलं. किती पैसे? 3 लाख रुपये. कुठं आणणार आमची सामान्य जनता? एखाद्या जर ब्लॉक जास्त असले, मारुती सारखं फाडा छाती, म्हणजे बायपास करा, आणि त्याला 7 लाख ने 8 लाख. कुठून आणणार आमचे सामान्य लोक, गरीब जनता? मग आपल्या सरकारने, आपल्या मुख्यमंत्र्यांनी, आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलं, जे 1.5 लाख रुपये महात्मा ज्योतिबा फुलेतून मिळायचे ते 5 लाख रुपये केले. कुठेही जा, फक्त हॉस्पिटल त्याला अटॅच पाहिजे. मुख्यमंत्री सहायता निधी छोटा आजार असला 50,000 लागतात, 75 लागतात, 1 लागतो, 1.25 लागतो, 1.5 लागतो, 1.25 लागतात, 2 लाखापर्यंत आपले मुख्यमंत्री सहायता निधीतून देतो. ते हॉस्पिटल त्याला अटॅच पाहिजे. काही डॉक्टर सांगतात जा पनवेलला त्या हॉस्पिटलला, जा पुण्याला त्या हॉस्पिटलला, पण ते हॉस्पिटल त्यांना विचारायचं हे मुख्यमंत्री सहायताला अटॅच आहे का, हे महात्मा ज्योतिबा फुलेला अटॅच आहे का, तर तिथं जा. तर माझ्या या कार्यकर्त्यांना फोन करा, त्यांना विचारा की व्यवस्था. त्याच्याही पलीकडं आतापर्यंत कुठल्या मुख्यमंत्र्यांनी केलं असेल, तटकरे साहेब वयाने माझ्यापेक्षा जास्त आहेत, अनुभवाने पण जास्त आहेत, पण त्याला फक्त विचारा कुठल्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःचं हॉस्पिटल फ्री ऑफ चार्ज ठेवलेला आहे. इथे माता गंगूबाई ठाण्याला हॉस्पिटल आहे, त्यांच्या नावानं 10 केसेस आम्ही सुधारल्या. तटकरे साहेब हार्ट अटॅक आलेले, जे काय त्यांना एन्जिओप्लास्टी करायची होती फुकट, त्याने येऊन आमचे आभार मानले. ओपन हार्ट सर्जरी फुकट, त्याने आम्हाला येऊन नमस्कार केला. त्याच्याही पलीकडे सांगतो तुम्हाला, हल्ली आमच्या महिलांचं वजन वाढलं का पायाच्या वाट्या बदलायला, हा माहिती सांगतो. बरेच जणींचा आपल्याला बदललेला, आपला खुबा खराब झाला, बदला. पैसे किती प्रायव्हेट मध्ये?
वाट्या बदलायला 1-1, 1.5 लाख रुपये लागतात. 2 वाट्या बदलायच्या 3 लाख रुपये, उभा बदलायचा तो तर 2.5 लाख रुपये. वारे त्या हॉस्पिटलमध्ये खाण्याच्या आम्ही 3 लोकांच्या उभे बदलले, 2 लोकांच्या वाट्या बदलल्या. माझी विनंती आहे तुम्हाला, कोणाच्या वाट्यांचा जर बदल करायचा असेल तुम्ही आम्हाला सांगायचं, कार्यकर्त्यांना सांगायचं. फुकट करून देण्याची जबाबदारी आमची लागली. 1 रुपया नाही भरायचा. तिथं जेवणाची राहण्याची पण व्यवस्था आम्ही करून देऊ. का 3 वेळा आम्हाला निवडून दिले ना, आमची जबाबदारी काय? माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या एखाद्या भगिनीला, माझ्या गरीबाला जर आम्ही नाही मदत करायची तर सांगा मला. आणि म्हणून करता आज माझी विनंती आहे तुम्हाला की आपल्याला देशामध्ये पंतप्रधान मोदी साहेब हवे तर मग तटकरे साहेबांना निवडून देणंच गरजेचं आहे. आपल्याला तटकरे साहेबांना निवडून आणायचं आहे तर मग मुख्यमंत्र्यांचं आपल्याला ऐकायलाच लागणार आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो 7 तारखेला तटकरे साहेबांना भरघोस मताधिक्याने घड्याळाच्या समोरचं बटन दाबायचं आहे. लक्षात ठेवा, त्या मशीनवरती तुम्ही शोधायला जाल, चुकून धनुष्यबाण कुठे दिसत नाही. या वेळेला धनुष्यबाण नाही, पुढच्या वेळेला घड्याळ नसणार आहे, धनुष्यबाण असणार आहे. या वेळेला घड्याळ आहे, धनुष्यबाण नाही. लक्षात ठेवा काय बोलतोय ते. आणि हे 4ही पक्षाच्या लोकांना माझी विनंती आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सगळ्या मंडळींनी 7 तारखेला कुठेही न जाता आपल्या असणारे मुंबईला चाकरमानी मंडळी त्यांना पण आपण आणतोय, पुण्याला असणारी चाकरमानी मंडळी त्यांनाही आपण आणतोय. आणि इथं असे अनेक गाव आहेत की तिथं विरोधकांचा भूत लागता का. विरोधकांचा जो भूत लावणार नाही त्याला बक्षीस देण्याची जबाबदारी माझी. लक्षात ठेवा. तसं माझ्या वेळेला, मागच्या वेळेला तुम्ही लोकांनी कित्येक गावात भूत लावून दिले नाही. आणि जो हायेस्ट लीड देईल त्याला कामाच्या रूपाने जास्त निधी दिला जाईल, तो माझा तुम्हाला शब्द राहणार आहे. ज्या गावामध्ये जास्त मतदान तटकरे साहेबांना जो करल त्याला जास्तीत जास्त निधी विकास कामाचा दिला जाईल, हा माझा तुम्हाला शब्द आहे. पुन्हा एकदा सांगतो, मुख्यमंत्र्यांनी आमच्यावरती जबाबदारी टाकलेली आहे. म्हणजे आम्हाला ही सीट निवडून आणत असताना त्याच्याबरोबर आणखी काही सीट आणायच्या. पक्षाचा प्रतोद, पक्षाचा उपनेता म्हणून आमच्यावर काही जबाबदारी आहे आणि ती आम्हाला पार पाडत असताना एखाद्या वेळेला एखाद्या कुठल्या मिटिंगला आम्ही नसलो, तटकरे साहेब नसतील, मी नसल, एखाद्या वेळेला विकास पण नसेल, तो आज कोर कमिटीचा त्याला कुठं जायला लागलं तर तुमची जबाबदारी आहे व्यासपीठावर बसलेल्या सर्व पदाधिकारी 4ही पक्षांच्या. ही माझी तुम्हाला विनंती आहे आणि माझी महिला भगिनींना विनंती आहे. जसं मागच्या वेळेला आपण जवळजवळ 5-5.5 हजार महिलांचा आपण मेळावा घेतला, निलिमा बरोबर ना. आपल्याला आदिती ताईंनी काल आज तुम्हाला सांगितलं, आजच सांगितलं ना काल, तर तिला पण आपण दाखवून देऊ की एक महिला मेळावा तिथं खाता आहे महिला बाल विकासचं, ती का आपल्याला देते ते पण बघू आणि तिला काय पाहिजे ते पण आपण बघू. आणि एक जो महिला मेळावा आपण जो घेतला होता त्याच्यापेक्षा आणखी जास्त मोठा, फक्त महिला का पुरुष नाही, आम्हाला पण पाहायचं महिला आमच्या पुढे आहेत का पुरुष आहेत ते. आणि त्यानंतर एक युवा सेनेचा घ्यायचं आमचं चाललंय. युवा सेना आहे ना रे गाडी, आहे ना. हा, तर हे 2 मेळावे आपल्याला घेऊया आणि एकच जाहीर सभा, मग मुख्यमंत्री येतील, अजितदादा येतील किंवा देवेंद्र फडणवीस येतील. एखाद्या वेळेला 3 आले तर अति चांगलं, 3 जर नाही आले तर 1 येतील. पण ज्या आपल्या मतदारसंघामध्ये मग महाडला घेऊ, माणगावला घेऊया किंवा कुठं पण घेऊया, आमचा संपर्क प्रमुख, दोन्ही जिल्हा प्रमुख, 3ही जिल्हा प्रमुख आणि आपल्या इतर 3ही पक्षाचे सगळे प्रमुख यांनी आपण ठरवूया की एक जाहीर सभा आपण कुठं घ्यायची ती. आता मी माझ्या 2 शब्दाला पूर्णविराम देतोय. कोणीही हलायचं नाही, ज्या जागेवर आहेत अजून थोडा वेळ थांबायचं आहे. आपल्याला आता खासदार काय देणार आहेत
ते आपल्याला पाहायचं आहे. आमदारांनी दिले ना एवढं भर भरून. तुम्ही याच्या अगोदर खासदारांना कधी मतदान केलं होतं का? मग आता करायचंय. त्याच्या बदल्यात ते काय देणार आहे ते त्यांच्या परीने सांगतील. केंद्रातलं त्यांनी आणावं, राज्यातनं आम्ही आणू आणि असा विकास करू मला विरोधकांचे डोळेच पांढरे झाले पाहिजेत. आणि विकास तुला सांगतो, ती महिला काय बोलली काय नाही ते माझ्या महिला समाजात घेतील असं मला वाटतंय. कारण तिच्या वडिला आपण 3-3 वेळेला तटकरे साहेब स्वतः त्यांनी मदत केली. आम्हाला 1 रुपयाची पण नाही केली आणि एका मताची पण नाही केली. आम्ही आता त्यांना लाखो मतांची करणार आहे, पैशाची नाही, लक्षात ठेवा. पण तटकरे साहेब तुम्ही त्यावेळेला 5-5 लोक विरोधात होते. सुभाष शेठ बघतोय, चंद्रकांत भाऊ बघताय, विचारा त्यांना. ते दोघं माझे नातेवाईक. हा सोयरे, राजकारणात तुम कोण और हम कोण. पण आम्ही कधी पण भांडलो नाही, काही नाही. भरत शेठ गरिबांचा शेठ आहे, तुम्हाला माहिती आहे ना. भरत शेठकडे काय नाही पाहिलं का, कुठं धंदा उद्योग का आहे का? पण अजून नेपकी नाही ना. काय काम करतोय तो मलाच माहिती आहे आणि सुषमाला माहिती आहे, विकासला माहिती आहे. पण एक सांगतो तुम्हाला, मगाशी सांगितलं, जोपर्यंत तुमच्या आमदारांची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत कोणी पण मायक्याचा लाल येऊ द्या, तुमच्या आमदाराला हलवू शकत नाही आहे. हा माझा तुम्हाला शब्द आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. सर्वांनी जागेवरतीच बसायचं आहे, उठायचं नाही आहे. आमच्यासाठी एवढ्या वेळ थांबलात ना, 5 वर्ष आम्ही तुमच्यासाठी. या ठिकाणी जिल्हा परिषद वरण गटाकडून विजयी पेटी म्हणून आपल्याला या ठिकाणी सुपूर्द करीत आहेत. या ठिकाणी कार्यकर्ते मतदानाची विजयी पेटी म्हणून. खऱ्या अर्थानं या ठिकाणी या जनतेला काहीच नको, फक्त भरतशेठ हवेत. या ठिकाणी मी एकच सांगू इच्छितो, शिवाजी महाराज की भवानी, जय शिवाजी महादेव, शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा जे एक म्हण आहे तीच या ठिकाणी सांगतोय. 12 वर्ष तप केले पण हाती नाही लागले हुमराची फुले. 12 वर्ष तप केले पण हाती नाही लागले हुमराची फुले. आणि गोरगरिबांच्या सेवेसाठी सर्वांना पाठवले भरत शेठ गोगावले, भरत शेठ गोगावले. मी सन्माननीय खासदार आणि 32 रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय तटकरे साहेबांना विनंती करतो की आपण या सभेत संबोधित करावं. काय रे मागं घ्या पाहिजे, अंधार येतोय तोंडावर. 7 तारखेला होणाऱ्या 32 रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार म्हणून बिरवाडीच्या परिसरामध्ये जी काही अभूतपूर्व सभा या ठिकाणी होते आहे, ज्यांनी माझ्या प्रचाराचा शुभारंभ पहिला प्रथम ऐतिहासिक असलेल्या कोल्हापूरच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी केला. शिवसेनेचे नेते, मुख्य प्रतोद, आपल्या सर्वांचे गोरगरिबांचे कैवारी आणि अलीकडे नक्कीच मला या ठिकाणी भरतशेठ म्हणावं लागेल, विकास पुरुष आमदार भरतशेठ गोगावले, सुषमाबाईंनी, माझे सहकारी स्रोत शिवाजी निकम, मारुती चाके, प्रमोदजी घोसाळकर, विकास शेठ गोगावले, अपेक्षाताई कार्यकर, निलिमाताई घोसाळकर, निलेश माडिक, विजयजी सावंत, सुरेश माडिक, कोपऱ्यावरती बसलेले महाड शहरातील आमचे नितीनजी, सर्वसामान्य व्यासपीठ, आरपीआयचे आमचे तालुक्याचे प्रमुख, पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम मतदार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, बिरवाडीच्या या परिसरामध्ये आणि विशेष करून या मैदानामध्ये आल्याच्यानंतर भरतशेठ मला असं वाटलं, जाणवलं की महाराष्ट्रातल्या एका प्रमुख नेत्याची सभा आहे. ठीक आहे, राज्य पातळीवरती, देश पातळीवरती सभा नेता ज्या वेळेला सभेला येतो
त्यावेळेला जशी अभूतपूर्व गर्दी असते तशी गर्दी आज या जिल्हा परिषद मतदारसंघातील 2 जिल्हा परिषद मतदारसंघातील आणि विशेष करून आपली दुर्गम असलेल्या भागांतील प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी केली आणि त्याला प्रचंड माझ्या महिला भगिनींनी उपस्थिती दाखवली. त्याच्याबद्दल सुरुवातीलाच आपल्या अंतःकरणापासून मी अभिनंदन करतो आणि आभारी आहे. निमित्ताने मानतो. राजकारणामध्ये अनेक वेळा फेरबदल त्या ठिकाणी होत असतात. होणाऱ्या फेरबदलामधून जनतेच्या मनामध्ये काही प्रश्न त्या निमित्ताने निर्माण होत असतात. पण आज बरेचसे तुमचं या ठिकाणी विवेचन ऐकल्यानंतर अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही कार्यतत्परपणाने या भागाची केलेली सेवा तर तुम्ही त्याचं विवेचन केलं, पण राजकारणाचं महत्वाचं कोडं सुद्धा या ठिकाणी तुम्ही उलगडून सांगितलं. अनेक वेळा सत्ता येते जात असते, पण तुझ्या सर्वसामान्य माणसाच्या मतदानातून त्याच्या आशीर्वादाच्या ताकदीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातून आपल्याला लोकसेवक म्हणून ज्याला काम करण्याची संधी मिळत असते, अशा वेळेला आपण काय पद्धतीने काम करत असतो याचं उत्तरदायित्व लोकांना कुठेतरी द्यावं लागत असतं. तुम्ही 3-4 पानाची यादी या ठिकाणी वाचली. काहीशे कोटी रुपयाचं काम या सगळ्या परिसरामध्ये कसं केलं त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केला. सलगपणाने वाड्या वस्ती कुठल्या भागामध्ये आहे त्याचा सुद्धा उल्लेख तुम्ही या ठिकाणी केला. आणि आपली बांधिलकी जनतेची आहे. 15 वर्ष आव्यातपणाने या भागाच्या जनतेने एका कार्यतत्पर आमदाराला निवडून दिल्याच्या नंतर अनेक वेळेला त्यांची चेष्टा कुचेष्टा करण्याचा त्या निमित्ताने प्रयत्न जरूर झाला असेल, पण आज त्यांना मी कार्यसम्राट एवढ्यासाठी त्या ठिकाणी म्हणालो की तत्परतेने या सगळ्या भूमिकेचं त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने आलेख रचला आणि त्याच्यातून आपल्याला काही गोष्टी पाहायला निश्चितपणे मिळू शकतात. त्यांनी सांगितलं की नागपूरमध्ये काय ते फक्त शिल्पा वहिनींना त्यांना आणि विकास शेटला माहिती आहे. गेले काही वर्ष सगळेजण नागपूरवांना त्यांची चेष्टा करत आले. मी पण 1-2 वेळा बोललो असेल, जे बोललो तर मी बोललो, पण आता वहिनी या नागपूरचं कोडं काय ते मला तुम्हाला विचारायला लागेल आणि तुम्ही मला नाही सांगितलं तर मला माझ्या बायकोला तुमच्याकडे मला पाठवायला लागेल हे सुद्धा मला कार्यक्रमाचं निमित्ताने ठिकाणी सांगितलं. पण या नागपूरवाला शेठची इतकी महती आहे की ज्यांनी दीर्घकाळात शिवसेनेचं नेतृत्व केलं आणि आज एकनाथराव शिंदेने एक वेगळी भूमिका घेतल्याच्या नंतर राजकारणामध्ये असलेला दबदबाचा सोडाच, पण प्रचंड प्रमाणावरती आमदारांची खासदारांची साथ त्यांच्यापासून सुटली गेली. ते सुद्धा कधी रायगडमध्ये भाषणाला आले, त्यांना सुद्धा नॅपकिन आठवतो. याचा अर्थ असा आहे तुमच्या नॅपकिनची ताकद आणि शक्ती मोठी आहे असं जर का मी म्हटलं ते काही चुकीचं ठरू शकणार. कधी काय त्या नॅपकिनचा रहस्य मला सुद्धा सांगा, म्हणजे पुढच्या कालावधीमध्ये मी सुद्धा हळूहळू का होईना पण तो वापरायला सुरुवात करेल. एवढंच आपल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी देशाच्या 18व्या लोकसभेला आपण सामोरं जात आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही व्यवस्था या देशाला दिली. खेड्यापाड्यातल्या असलेल्या प्रत्येक माणसाला मताचा अधिकार त्यांनी त्या निमित्ताने दिला. आज अनेक वेळेला या सरकारवरती टीका टिप्पणी केली जात असताना अडाणी अंबानीचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं. त्याला फार मोठी मदत केंद्र सरकारची सांगितली जाते असे म्हटलं जातं, पण अडाणी आणि अंबानीच्या मताचं जे मूल्य आहे या कोपऱ्यामध्ये बसलेल्या माणसाच्या मताची किंमत सुद्धा तेवढी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवली म्हणून संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था जगाच्या पाठीवरती अतिशय उत्तम म्हणून झाली पाहिजे. नाहीतर मग देश अडाणी अंबानी त्या ठिकाणी चालवला असता. सर्वसामान्य माणसाच्या हातात ताकद आणि शक्ती देण्याचं काम अभूतपूर्व लोकशाहीच्या माध्यमातून त्या ठिकाणी घडलेलं आपल्याला पाहायला मिळू शकलं. पण अशा वेळेला ताकद आणि शक्ती ती तुम्हाला मला द्यावी लागत असते, ती निवडणुकीच्या माध्यमातून द्यावी लागत असते. या 18व्या लोकसभेला तुम्ही आम्ही समोर जात आहोत. 1991 सालापासून आनंद गीते या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आले. महाड पोलादपूरचा मतदारसंघ पहिल्यापासून रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये होता. 2009च्या पुनर्रचनेनंतर रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये त्याचा अंतर्भूत झाला. 91, 96, 98, 99, 2004, 2009, 2014, 2019 सलगपणाने 8 वेळा या मतदारसंघाच्या जनतेने आनंद गीतेच्या पाठीमागे मतदान रूपी आशीर्वादाची ताकद त्या ठिकाणी उभी. संक्रमणाच्या काळामध्ये आपण सगळेजण त्यांच्या पाठीची ठामपणे त्या ठिकाणी उभे राहिलात. ज्या कारणासाठी संसदीय लोकशाही प्रणालीची व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली त्या व्यवस्थेमधून काही लोकांच्या हिताचे प्रचंड दुर्दैवाने सुटले गेले नाही. पण मी आज या ठिकाणी दावा करू शकतो बरेच
की 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी ज्यावेळेला विरोधी पक्षाच्या बाकावरती बसलो होतो, तुम्ही 2009 सालामध्ये निवडून आला, 2009 सालामध्ये ते 14 सालापर्यंत तुम्ही विरोधी पक्षाच्या बाकावरती बसला होता. सरकारच्या बाकावरच्या विरोधी बाकावरती बसल्याच्या नंतर काय पद्धतीने काम करावं संधी मिळू शकते याचा अनुभव तुम्ही त्या कालावधीमध्ये घेतला. तुम्ही त्यावेळेला तत्परतेने काय काम करण्याचा प्रयत्न केला, तो दबा सुनील तटकरे आज या ठिकाणी करू इच्छितो आहे. 1924च्या कालखंडामध्ये सुद्धा ते गेल्या 7-8 महिन्याचा अपवाद सोडला तर मी सुद्धा विरोधी पक्षाच्या भागावर त्या ठिकाणी होतो. इथे साहेब तुम्हाला तर 2 वेळेला केंद्रामध्ये मंत्री होण्याची संधी मिळाली. वाजपेयीच्या सरकारमध्ये तुम्ही 5 वर्ष ऊर्जामंत्री त्या ठिकाणी राहिला. नरेंद्र मोदी सारख्या एका कार्यक्षम नेतृत्वाच्या एनडीएच्या सरकारमध्ये सुद्धा 5 वर्ष तुम्हाला मंत्रिपदाची त्या ठिकाणी संधी मिळाली. याचा उल्लेख बरेचसे तुम्ही या ठिकाणी केला. समस्त महिला भगिनीच्या रोजगाराच्या दृष्टिकोनातून जी का भारत सरकारने आज त्या ठिकाणी योजना केलेली आहे, ती योजनेचा अंतर्भाव त्या खात्याचा पदभार त्यांच्याकडे 5 वर्ष होता, त्या योजना त्याच खात्याच्या मार्फत ही योजना आहे. 5 वर्षापासून 2014 सालापासून ती योजना त्या ठिकाणी सुरू झाली. पण त्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये एका महिलेला रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा कार्यतत्परता त्या ठिकाणी त्यांना दाखवता आली नाही. म्हणजे भरत शेट्टी तुम्ही हेटाळणी करत आलात, त्याच भरत शेट्टी केंद्राचा योजनेचा लाभ या माझ्या तळागाळातल्या महिला भगिनीसाठी देण्याच्या दृष्टिकोनातून तशा पैकी काम त्या ठिकाणी केलं. आता योजनेचं सखोल स्वरूप तुम्ही या ठिकाणी सांगितलं. 35% सबसिडी, 1 लाख रुपयाचं प्रमोशन कर्ज दाखल झालं तर 35,000 रुपये ज्या दिवशी कर्जाची रक्कम खात्यात त्या दिवशी 35,000 रुपये सबसिडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळतात. बचत गटाला फिरता निधी असेल तो 15,000 ते 30,000 राज्य सरकारने त्या ठिकाणी केला. 1 लाडके अभियान केंद्र सरकारचं अभियान, नमो नारी शक्ती अभियान आणि तिने महिला कालावधीमध्ये पुढाकार घेतला. 14 महिला धोरण त्या ठिकाणी आणलं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली 1 लाडकीच्या नावाने 1 लाखाची योजना त्या ठिकाणी कार्यान्वित झाल्याचं चित्र पाहिलं. तुम्ही अतिशय सोप्या भाषेत सांगितलं. त्यांनी हे सांगत असताना सुद्धा सांगितलं की 2 मुली झाल्या तरच त्याचा लाभ आहे. त्यांनी पुढचे वाक्य सोप्या व्यवहाराच्या भाषेत सांगितलं. अलीकडच्या कालावधीमध्ये मुलींचा घडणारा जन्मदर समाजाच्या व्यवस्थेसाठी ज्या वेळेला एका वेगळ्या पद्धतीची समस्या निर्माण करू शकतो, अशा वेळेला एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखालच्या सरकारने घेतलेला निर्णय उद्याच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत योग्य पद्धतीने त्या ठिकाणी ठरणार आहे. आणि त्याच्यातून महिलांचा सन्मान, महिलांच्या कल्पना शक्तीला, त्यांच्या सोशिकतेला, त्यांच्या मनामध्ये असलेल्या उद्याच्या भवितव्याच्या कामासाठी असणाऱ्या अनेक कल्पनांना साकार देण्याचं काम आज राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी घडलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं. खरा या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती नैसर्गिक आपत्ती या ठिकाणी बरंचसे थोडासा जरी पाऊस झाला आणि सावित्रीला पूर आला असं कधी घडलं नाही. पूर आला आणि महाडच्या बाजारपेठेमध्ये पाणी गेलं असं कधी घडलं नाही. घडलंच म्हणजे पाणी गेलं ना असं कधी झालं नाही. यावर्षी याच ज्या टॉवेलदारे म्हणून तुमची कुचेष्टा केली गेली, त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा दाखवली, तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची मानसिकता दाखवली, इंजिनियरला व्यावहारिक ज्ञान त्यांनी शिकवलं. मलाही त्याच्यामध्ये भर त्या ठिकाणी टाकता आली. गेल्या वर्षी इतका त्या वर्षी पाऊस पडून सुद्धा महाड शहरामध्ये पाणी शिरू शकलं नाही. हे यांचं काम आहे. हे आज या कार्यक्रमात निमित्तानं मी सांगू शकतो. शेवटी अनेक गोष्टी करण्यासाठी मनामध्ये भावना असाव्या लागतात. अनेकांना हे असतं पण हे रिकामं असतं, अनेकांना हे असतं याचा पत्ता नसतो. त्यांनी याचा वापर एवढ्यासाठीच केला, जनतेचा विश्वासघात करण्यासाठी. 8 वेळा मतदान करून 6 वेळा लोकसभेमध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली, पण जनतेच्या दृष्टीकोनातून तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकला नाही. म्हणून बरेचसे स्वाभिमाने सांगू शकतात, एका तरुणाला नोकरी दिला तर तुम्ही दाखवा. ते एका वेळेला किती 1000 लोकांना तरुणांना नोकरी दिले ते सांगू शकतात. हे जिवंतपणाचं काम आपल्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी उभं राहिलेलं पाहायला मिळू शकतं. हीच महाडची औद्योगिक वसाहत, रासायनिक उत्पादन करणारी औद्योगिक वसाहत, या माध्यमातून सुद्धा रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. परंतु तरुणांना नोकरी दिली, काही माणसं स्वतःच्या सावलीला फिरणारे असतात. खरं शेठ, तुम्ही तुमच्या सावलीला कधी मिळालं नाही. कार्यकर्त्याला तयार करताना, शक्ती देताना पुढे गेला पाहिजे, शिकला पाहिजे, समजला गेला पाहिजे, अधिक शक्तिमान त्या ठिकाणी झाला पाहिजे, हा विचार आयुष्यभर तुमच्या मनामध्ये आला. त्याने आयुष्यभर समाजाचं नाव त्या ठिकाणी घेतलं, पण अरुणराव कुणबी समाजाचं नेतृत्व कधी त्यांनी घडवलं नाही. भरत शेट्टी घडवलं, सुनील तटकरेंनी घडवलं, रामदास कदमांनी घडवलं,
कधी कधी ज्यांनी ज्यांनी नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्यांनी आपापल्या मतदारसंघामध्ये कुणबी समाजाला सुद्धा ताकद आणि शक्ती देण्याचा प्रयत्न केला. समाजाच्या नावावरती मतं मागत भावनेला हात घालत द्यायला मतं मिळत असतात आणि बरेचसे सरकार निर्लसपणाने सेवा देणारा एक कार्यकर्ता आमदारानंतर ताकद पाठीमागे उभी करत असतो. त्यावेळेला मग या साऱ्या गोष्टीची किंमत जाण करणार. राजे झाला पण गेले 5 वर्ष निसर्गाने इतका अवकोप या सगळ्या परिसरामध्ये केला. करोना सारखं महामारीचं संकट आलं, निसर्ग चक्रीवादळाचं संकट आलं, महापुराचं उद्ध्वस्त करणारं संकट या सगळ्या परिसरामध्ये आलं. वाटवू शकलं नव्हतं की महाडसारखं शहर पुन्हा एकदा त्या ठिकाणी उभं राहू शकेल. एकनाथराव शिंदे सरकार निधडा छातीचा एक नगर विकास खात्याचा राज्यामध्ये त्या कालावधीमध्ये होता. आमच्या बरोबरीने का आमच्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकत याच महाड शहरामध्ये एकनाथराव शिंदे त्या ठिकाणी आले. मुंबई महापालिका ठाणे महापालिकेची सगळी अवजड पद्धतीची मशिनरी त्यांनी वापरली. नितीनजी, एकनाथ शिंदे नसते तर महाडचं काय झालं असतं याची शंका माझ्यासारख्या 40 वर्ष राजकारणामध्ये वावरलेल्या कार्यकर्त्याला सुद्धा माहिती आहे. मी माझ्या डोळ्याचा पूर 1989 सालामध्ये पाहिला. त्याला मी राजकारणामध्ये होतो, विधानसभेला पराभूत झालो होतो. पूरग्रस्त परिस्थितीमध्ये भयावह जीवन काय निर्माण होतं त्याच पद्धतीचा जर काय संबंध पुराची परिस्थिती गावामध्ये राहिलं तर किती रोगराई होऊ शकते अनेक वेळा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना अनुभवलं. ते महाडकरांना अजिबात अनुभवाला दिलं नाही. एकनाथराव शिंदेने त्या कालावधीमध्ये सरकारच्या माध्यमातून मदत देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली. तुमचा तर हात मोकळाच आहे. त्यांना मोठे आव्हानं लागतात कारण त्यांचं हात कधी त्यांनी लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. कार्यकर्त्यांना शपथ द्यावी लागते, कार्यकर्त्यांना मोठी आव्हानं म्हणून सांगावं लागतं. ज्या कार्यकर्त्यांच्या बळावरती ताकद आणि शक्ती मिळते त्याला शपथ घ्यायला सांगायला लागणं याचा अर्थ आपला स्वतःच्या वरती विश्वास नाही. ज्या मातीच्या कुशीमध्ये आपण जन्माला आलो, 9 महिन्याच्या मातीने आपल्याला उदामध्ये वागवलं, त्या मातेच्या बद्दलची शंका मनामध्ये घेणं म्हणजे मतदारांना किंवा कार्यकर्त्यांना शपथ देणं. अशा पद्धतीचा आज अनिष्ट फायदा घेते साहेब तुम्ही त्या ठिकाणी मांडतात कारण तुमच्या स्वतःवरती विश्वास राहिला नाही पण मतदारांच्या वरती आणि कार्यकर्त्यांवरती अविश्वास दाखवण्याचा प्रयत्न करतात. आता लोकसभेमध्ये 8 वेळेला ज्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळाली त्यांची भाषा काय? संहिता, पाटली, बूज, भाषा कशी असू शकते? आम्ही ज्याला 5 वर्ष लोकसभेमध्ये काम केलं आणि उद्याच्या भविष्यामध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादातून ज्याला मी काम करायला जाणार आहे त्याला मोदींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार 100% प्रस्थापित होणार आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान होतील याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका काही कारण नाही. देशाचं वातावरण सहज करता करू शकतो. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजनांची सांगड घालण्याचं काम आपल्याला उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये करायचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली घेतलेला निर्णय, देवेंद्रजीची साथ, अजितदादांची साथ याच्यातून आपल्याला भक्कम पाठिंबावरती उद्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी काम करायचं आहे. मी आपल्याला आश्वस्त करतो. महाराष्ट्र राज्य सरकारच्या योजना देतीलच पण केंद्र सरकारच्या ज्या अनेक योजना आहेत विशेष करून पर्यटनावरती आधारित असलेल्या अनेक योजना आहेत. महाराष्ट्र मी आज तुम्हाला शब्द देतो भारत सरकारच्या ज्या ज्या योजना असतील त्या योजना राबवण्यासाठी लागणारी ताकद आणि शक्ती सुनील तटकरे तुमच्या सोबत देईल असा विश्वास या कार्यक्रमात निमित्ताने व्यक्त करतो. निवडणूक आपल्या सर्वांच्या दृष्टीतून महत्वाची. मनातली शंका काढून टाकली. मी कधी ज्याचा उल्लेख तुम्ही बरेचशा त्या ठिकाणी केला 2009, 2014, 2019 फुटक्या कवडीची नकबर मदत सुद्धा तुम्हाला कधी केली नाही. तुम्ही तुमच्या कर्तृत्वावरती त्या ठिकाणी निवडून आलात. मला मदत झाली तर त्यांची झाली आणि ते पहिले तर मी पाळलं. हे जे काय समीकरण लोकांच्या मनामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यातून एक वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत आहे. मी आज आपल्याला विश्वास देऊ इच्छितोय व्यासपीठावरती बसलेल्या माझ्या शिवसेनेच्या सर्व नेत्यांना, या महाड तालुक्यातील या भरगतच्या संख्येने असलेल्या माझ्या जनसमुदायाला आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या मध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भरतशेठ तुम्ही सुषमावहिनी किंवा विकास ज्या पद्धतीने काम करणार आहात तसा हा सुनील तटकरे आणि आदित्य आणि अधिकेत तुमच्या पाठीशी तितक्याच वेळी उभा राहील असा विश्वास सुद्धा या कार्यक्रमात व्यक्त करतो. तुम्ही तर विजय होणारच आहात पण जसं पहिल्या 10 मध्ये तुम्हाला सुनील तटकरेला विजय करायचा आहे तसं महाराष्ट्रातल्या 288 मध्ये पहिल्या टॉप 10 मध्ये सुद्धा आम्हाला तुम्हाला आणायचं आहे. ज्या पद्धतीने लोकांची अविरतपणाने सेवा करण्याचं तुम्ही त्या ठिकाणी काम करता हेटाळली गेली तरी सुद्धा राज्य सरकारच्या कोट्यवधी रुपयाच्या योजना आणण्याची बांधिलकी तुम्ही त्या ठिकाणी घेता. सरकारमधल्या प्रत्येक मंत्र्याच्याकडे जात तुम्ही काम करण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही पण मंत्रिपदाचा वसपात तुम्ही इतक्या पद्धतीने मतदारसंघामध्ये विकासाची कामं करून आणलात ते तर तुमच्या पदरामध्ये पुढे पडेलच.
जून महिन्यामध्ये ज्यावेळेला विस्तार होईल त्यावेळेला ते तुम्हाला मिळणार तर मी तुम्हाला खरं ते सांगतो. आणि या सगळ्या चर्चेमध्ये मी पण आहे ना आता. भरसे तो भरसे तुम्ही जसे प्रस्तुत आहात मुख्य प्रस्तुत तसा मी प्रदेश अध्यक्ष आहे. पण मला पण माहिती आहे कधी कुठे काय काय होणार आहे आणि होणार आहे त्याच्यामध्ये कोण कोण आहे त्याची पण माझ्याकडे माहिती आहे. आणि ते ज्या दिवशी होईल त्याला पहिलं नाव एवढं घेतलं जाईल, पुकारलं जाईल भरत गोगावले. ते केवळ तुमची मतं मिळण्यासाठी या ठिकाणी मी सांगत नाही, ती मिळतीलच. पण त्याच्या पलीकडे जाऊन लोकांच्या मनामध्ये असलेल्या भावनांची कदर करणारा एखादा नेत्याला ज्याला राज्याच्या मध्ये त्या ठिकाणी स्थान मिळत असतं तो एक अभिमान आपल्या सर्वांच्या मनामध्ये त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि ती अभिमानाची भावना मनामध्ये मोठ्या अंतःकरणाने त्या ठिकाणी जपण्याची भूमिका घेतली पाहिजे. ते करण्याचं काम आपण पुढच्या कालावधीमध्ये करूया. 6 तारखेला मतदान होणार आहे, 18 तारखेला मी अर्ज त्या ठिकाणी भरणार आहे. घड्याळाच्या चिन्हावरती आपल्यापैकी बरेच जण पहिल्यांदा मतदान करणार आहे, त्यामुळे ते आपण त्या ठिकाणी करावं. आम्हाला पहिल्यांदाच धनुष्यबाणावरती मतदान करावं लागेल, ते आम्हाला त्या ठिकाणी करावं लागेल. महाराष्ट्राला अधिक गतिमान करत असेल, राष्ट्रहित नजरेसमोर ठेवत जगाच्या विकसित राष्ट्राच्या तुलनेमध्ये भारताला आपल्याला त्या ठिकाणी पुढे न्यायचं असेल तरी ताकद आणि शक्ती एकनाथरावच्या नेतृत्वाखाली आपल्याला सर्वांना दाखवणं हे आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी काम करू शकत आहे. एवढंच मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी सांगू इच्छितो आहे. खरंच एक अभूतपूर्व अशी सभा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही या ठिकाणी घेतली. मला विश्वास आहे 7 तारखेला जसं जिल्हा परिषदेला मला वाटतं तुम्ही सांगितलं तुम्ही एकदा निवडून आला, बहिणी दोनदा निवडून आला, इथल्या जमिनीवरचा मतदारांच्या हृदयावरचा 7-12 तुमच्या नावाने कोरला गेला. मी बोललो तो कोरा करतो, नाही म्हणत नाही. ऐका ना साहेब, ऐका जरा ऐका. त्यांनी जाणीव ठेवो न ठेवो मला पक्का माहिती होतं हा 7-12 काय पेन्सिलने लिहिलेलं नाही, इतका पेनाने लिहून ठेवलाय तर किती आणला तरी तो पुढचा झाला. ते काय एका दिवसामध्ये 7-12 तयार होत नसतो. नोंद मध्ये फेरफार झाल्याच्या नंतर सुद्धा काही देऊ पेन्सिल मध्ये त्याची नोंद झाल्याच्या नंतर पेनने नोंद होण्यासाठी किती काळ जात असतो. 15 वर्षाच्या तुमच्या अथक प्रयत्नातून मला आठवतं मी जिल्हा परिषद अध्यक्ष 92 सालामध्ये झालो. ते पंचायत समितीला निवडून आले ते अपक्ष म्हणून. सगळ्या जागा त्यावेळेला जिल्हा परिषदच्या काँग्रेस पक्षाच्या निवडून आल्या होत्या. जवळपास 90% पंचायत समितीचे सदस्य काँग्रेस पक्षाचे निवडून आले होते. हेच एकटे बाजार अपक्ष निवडून आले. त्यांना घ्या पक्षात असं मी म्हणत होतो, पण तेव्हा ते नाही म्हणाले. पण मी नाही घेतलं ते बरं झालं, तुम्ही आमदार झाला हे तुमचं नशीब त्या ठिकाणी. तेव्हा म्हणाले बुवा हे बरेचसे माझ्या कपाळी काय लिहिलंय ते बोलले ना परवाच्या भाषेत लाडवलीचे तुमचे सगळे पुरेसराव. त्यांच्या कपाळी हे लिहिलं होतं की आमच्यासोबत येऊ नये आणि त्यांच्या कपाळी हे लिहिलं होतं की त्यांच्यासारख्या डोंगर कपालीमध्ये शेतकऱ्यांच्या पुढे जन्माला आलेला माणूस या महाड सारख्या ऐतिहासिक भूमीचा आमदार व्हावा हे त्यांच्या कपाळी लिहिलं होतं. म्हणून त्या कालावधीमध्ये कदाचित राजकीय फेरबदल झाला नसेल. ही भूमी ऐतिहासिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना याच असलेल्या रायगड किल्ल्यावरती आपल्या स्वराज्याची स्थापना केली. 18 पगड जातीला 12 बौद्धधारांना सोबत घेत सर्व धर्मियांना सोबत घेत त्यांनी स्थापना केली. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेचा ओंकार याच ऐतिहासिक तळ्यावरती दिला. सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे याच परिसरामध्ये जन्माला आले आणि त्यांनी स्वराज्याची दिंडी त्याच्याकडे नेली. मुरारबाजी देशपांडे आजही सर्व नावं घेतल्याच्या अंतरंगावरती रोमांच उभा राहतं. त्या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. बरेचसे तुम्ही एक इतिहास बदलला नाही. या मतदारसंघात 3 टर्म आमदार होण्याची संधी मिळाली, 4थ्या वेळची मिळाली नाही. प्रभाकर मोरे साहेब 3 टर्म झाले. दादासाहेब सावंत अधूनमधून असे होत गेल्यानंतर ते 71ला खासदार त्या ठिकाणी. तुम्ही 3 टर्म झाला, आता ही 4थी टर्म आहे. तुम्हाला 3 टर्मचा विक्रम असा मोडायचा आहे आणि 3 टर्म पेक्षा न झालेला आमदार म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे. पण तुम्हाला विक्रम त्या जो इतक्यापर्यंत प्रगत आहे तो अशा पद्धतीने मोडायचा आहे की 4थ्या वेळेला तुम्ही निर्वाचित होत असताना अर्धा लाखाच्या मी काय म्हणतात आता हजारात म्हणत नाही, कारण हे तुमचं जिवंतपणाचं काम लोकांच्या मनामध्ये इतकं भावलं गेलेलं आहे. आणि म्हणूनच
मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेला बोलायला शब्द उरत नाहीत पण त्यावेळेला ती दशाकोईची भाषा त्या ठिकाणी तोंडामध्ये येत असते. पण तुमची आणि माझी भाषा जनसामान्याची आहे, त्यांच्या मनातली भाषा आहे. त्यांना उद्याचं काय वाटतं ते कहण्याची भाषा आपल्या मनामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत कोणी आपल्याला काही जरी बोललं तरी सर्वसामान्य माणसं त्याच पद्धतीने आपल्या पाठीमागे ताकद आणि शक्ती उभी करतील एवढा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. म्हणून भारत सरकारच्या वेगवेगळ्या योजनांना राज्य सरकारच्या योजनांची सांगड घालणं, या तालुक्यामध्ये पोलादपूर तालुक्यामध्ये रोजगाराची निर्मिती करणं, सह्याद्रीच्या कृषीमध्ये पडणारा प्रत्येक पाण्याचा थेंब अरबी समुद्राला मिळून जाता या तालुक्यामध्ये उपलब्ध करणं असा जो तुमचा प्रयत्न आहे त्याला सुद्धा साथ खासदार माझी असेल. तुम्ही प्रस्ताव तयार करायचा आणि अजितदादांची सही पापडी मिठाची आत तुम्हाला मिळवून द्यायची असा शब्द सुद्धा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेऊ इच्छितो आहे. बरोबरीने आपण काम करत राहू. तुमचा वेग आहे, माझाही वेग त्या ठिकाणी राहील, आपल्या सर्वांचा सामुदायिक वेग त्या ठिकाणी राहील. आणि मग पूर आल्याच्या नंतर नदीचा प्रवाह ज्या पद्धतीने असतो तशा पद्धतीने विकासाचा प्रवाह या सगळ्या परिसरामध्ये नेण्याच्या दृष्टीकोनातून आपण सर्वजण त्या ठिकाणी काम करत राहूया एवढीच भावना त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. 7 तारखेला न चुकता घड्याळच्या मतदानावर चिन्हावरती बटन दाबा. आणि मला विश्वास आहे 14 आणि 19ला महाडच्या पेटा फुटत असताना माझा श्वास रोखत आहे. हे होते 19ला जिल्हा प्रमुख आहे त्याला जिल्ह्याचे अध्यक्ष 14 आणि 19ला यावेळेला दमछाक सोडा श्वास कोणाचा रोखला जाईल. पहिल्यापासून जी सुरुवात होईल ती शेवटची पेटी या मतदारसंघातली फुटेपर्यंत फक्त आणि फक्त घड्याळाचा गजर अलिबागला तिथून निघेल तर या दराखोनामध्ये त्याचा आवाज त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि 2024 ऑक्टोबर महिन्यामध्ये महाडमधून पार तिथपर्यंत जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो. आपल्या सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्वांना या ठिकाणी विनंती आहे, सर्व महिला भगिनी आणि